श्री स्वामी समर्थ. मी हर्षवर्धन गणेश पाटील. मी इयत्ता आठवीमध्ये गेलो आहे. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे आयोजक म्हणजे शिवसरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती सीमंतिनीताई कोकाटे, तसेच आपल्या सिन्नर तालुक्यातील आमदार माणिकराव कोकाटे आणि श्री स्वामी समर्थ केंद्र यांना मी सर्वप्रथम नागरे मॅडम, इतर सर्व सहकारी व बंधू भगिनी यांचे मी आभार मानतो. तर सर्वप्रथम माझी इच्छा नसताना पहिल्या दिवशी माझ्या आई वडिलांनी मला इथे आणलं, तेव्हा मला त्यांनी दिलेल्या पथ्यांबद्दल असं वाटलं की रोज आई वडिलांचे दर्शन घेऊन काय मिळणार आहे, शीतपेय न पिऊन काय होणार आहे, आईस्क्रीम न खाल्ल्यामुळे काय होणार आहे. त्यामुळे तुळशीच्या सान्निध्यात गेल्यामुळे आपल्याला प्राणवायू मिळतो. आई वडिलांचे दर्शन घेतल्यामुळे जेव्हा आपण आपले कपाळ त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर ठेवतो तेव्हा त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा आपल्यात येते. शीतपेयात आपण जर 100 डिग्री सेल्सिअसवर ते उकळवलं तर त्यामधून एक चिकट पदार्थ बाहेर पडतो, त्याचं नाव कार्बन मोनॉक्साईड. तो अतिशय विषारी असतो. तसेच ह्या बाबतचे सर्व मार्गदर्शन भाऊंनी व सर्वांनी आम्हाला केले, त्यांचे मी आभार मानतो. आणि इथे माझे आई वडील आले आहेत. पहिल्या दुसऱ्या दिवशी तर माझा चेहरा अतिशय कंटाळलेला वाणा होता. नुसता मोबाईलमध्ये मी गुंतलेलं असायचं. माझा म्हणजे कोणत्याही कामाकडे लक्ष नव्हतं. मला खूप आळस यायचा. पण इथे आल्यानंतर माझ्या चेहऱ्यावरचं तेज वाढलं. मला मोबाईल पासून मी आता 1 मिनिट पण मोबाईल बघत नाही. त्यामुळे सर्व माझं कौतुक करतात. त्यानंतर यांनी आमच्याकडून स्तोत्रमंत्र पाठ घेतले. त्यामुळे स्तोत्रमंत्र म्हटल्यामुळे आमचे उच्चारही स्पष्ट झाले. आयोजकांनी मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून मी त्यांचे आभार मानतो व तुमचे पुनश्च एकदा अभिनंदन करतो. धन्यवाद. यानंतर मी दुसऱ्या विद्यार्थ्याला बोलवतोय, तो म्हणजे अथर्व रवींद्र शिंदे. यांनी आपला अभिप्राय सर्व मान्यवरांसमोर आणि आपल्या सेविकरी वर्गासमोर मांडावा. नमस्कार, माझे नाव अथर्व रवींद्र शिंदे. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी त्रिवार मुद्रा. ब्रह्मीभूत पिटले महाराज, ब्रह्मीभूत परमपूज्य गुरु मोरे महाराज व आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान गुरु माऊलीच्या चरणी मी त्रिवार वंदन करतो. तसेच आपणास श्री स्वामी समर्थ. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु माऊली नेहमी म्हणतात, संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, धर्म टिकला तर राष्ट्र घडेल, राष्ट्र टिकेल, राष्ट्र टिकला तर देश घडेल, देश घडेल. ज्यांनी या शिबिराचं आयोजन केले त्या म्हणजे आपल्या सर्वांच्याच लाडक्या सीमंतिनीताई कोकाटे. व आमच्यासाठी गर्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला संतोष भाऊंचे मार्गदर्शन लाभले. संतोष भाऊंनी दररोज आमच्यासाठी कारवाडी ते सिन्नरचा प्रवास केला. त्यांना रविवारी प्रश्न उत्तर असायचे तरी पण त्यांनी आमच्यासाठी थोडा वेळ काढला. एवढे बोलून मी माझे मनोगत व्यक्त करतो. धन्यवाद सर्व. यानंतर मी बोलवतोय श्रावणी साईनाथ कांडळ.
शिंदे सर्वप्रथम त्यांनी बालसंस्काराचे आयोजन केले. अशा शिव सरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा इंजिनियर श्रीमती सीमा माणिकरावजी कोकाटे यांचे मी आभार मानते. आणि आम्हाला 10 दिवस ज्यांनी अनमोल असे मार्गदर्शन केले असे संतोष भाऊ जाधव यांचे पण मी आभार मानते. या बालसंस्कार शिबिरातून मी सर्व काही शिकले. जे मंत्र माझ्या वाचनातून कधी केले नाही ना ते आम्हाला इथे शिकवले गेले. आम्हाला वाढदिवस कसा साजरा करायचा हे सुद्धा शिकवलं. वाढदिवसाच्या दिवशी औक्षण कसे करायचे, परत वाढदिवसाला इंग्रजी गाण्याच्या ऐवजी कोणते गाणे म्हणावे हे सुद्धा शिकवले. टीव्ही मोबाईलचे परिणाम शिकवले. टीव्ही मोबाईल पाहिल्यानंतर काय होते ते सुद्धा सांगितले. टीव्ही मोबाईल किती वेळ मर्यादित पाहावा हे सुद्धा शिकवले. खेळता आम्हाला खेळ शिकवले. थंड पेय, थंड आईस्क्रीमचे धोकादायक होणारे परिणाम सुद्धा आम्हाला शिकवले. आहार विहार कसा करावा, दिनचर्या कशा असावी, अभ्यास योग्य रीतीने कसा करावा, रोग प्रतिकार शक्ती कशी कोणत्या स्तोत्रमंत्राने वाटते ते स्तोत्रमंत्र पण शिकवले आम्हाला. सूर्य नमस्कार, योग शिकवले. स्वतःचे कुटुंबाच्या आणि पर्यायाने मानसिक व शारीरिक आरोग्य चांगले राहण्यासाठी बालसंस्कार, युवा संस्कार व योग शिबिराचा नक्कीच फायदा होईल. धन्यवाद दीदी. यानंतर गौरव संतोष कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नमस्कार, माझे नाव गौरव संतोष कदम. मी आता 7वी मध्ये जाणार आहे. मी गेल्या 10 दिवसापासून बालसंस्कार योग शिबिराला येतो. त्यामध्ये मला खूप काही शिकायला भेटले. त्यामध्ये अध्यात्माची आवड निर्माण व्हावी म्हणून स्तोत्र मंत्र घेतले गेले व आरोग्य चांगले राहण्यासाठी योगासने, प्राणायाम व सूर्य नमस्कार घेतले गेले. मुलांना संस्कार लागावे म्हणून श्री संतोष भाऊ यांनी आम्हाला गोष्टींच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या. त्या म्हणजे आई वडिलांचे रोज दर्शन घ्यावे, आई वडिलांना उलटून बोलू नये, दुसऱ्यांना मदत करावी, स्वतःचा स्वतः वाढून घेणे व धुणे, स्वतःचे अंतरून स्वतः टाकावे व काढणे, घरातले सांगितलेले कामे करावी, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी आम्हाला उदाहरणासह पटवून दिल्या. आजकाल मोबाईल, टीव्ही जास्त वेळ पाहण्याचे दुष्परिणाम काय होतात ते बी आम्हाला त्यांनी सांगितले. त्याबद्दल श्री संतोष भाऊ जाधव, श्री देवीदास भाऊ जाधव व श्री वस्तीकर व तसेच ज्यांच्यामुळे आम्हाला योग शिबिराचा लाभ मिळाला त्या श्रीमंतीनी ताई कोकाटे यांच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद गौरव. यानंतर तनुश्री शैलेश पाटील. श्री स्वामी समर्थ. माझे नाव तनुश्री शैलेश पाटील. प्रथमतः ज्यांनी हा योग शिबिराचा नवा अध्याय मिळवून आणला त्या श्री शिव सरस्वती फाउंडेशनच्या अध्यक्षा श्री श्रीमंतीनी ताई कोकाटे व आपल्या तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे मी आभार मानते. कारण त्यांच्यामुळे आपला हा मंच आपल्याला उपलब्ध झाला. तसेच
सर्व शिक्षक नियमितपणे येणारे, जसे मस्के सर, डोंगरे ताई, सोनाली वहिनी इत्यादी शिक्षक यांचे सर्वांचे आभार मानून मी माझ्या मनोगताला सुरुवात करते. प्रथमतः आम्हाला वाटले आता आम्हाला सुट्ट्या लागल्या, आम्ही मामाकडे जाऊ, तसेच TV मोबाईल बघू. पण जेव्हा आम्हाला कळाले की विजयनगर येथे वारकरी भवन येथे बालसंस्कार केंद्र आहे, त्या दिवसापासून मी व माझे भावंड दररोज इथे येऊ लागलो. तसेच पहिल्या दिवसापासून त्यांनी आम्हाला स्टेजवर बोलण्याची संधी दिली, यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर त्यांनी आमचे स्तोत्र व मंत्र घेतले व त्यांची आवृत्ती देखील घेतली. त्यानंतर त्यांनी आम्हाला काही पथ्य पाळायला लावले, जसे मोबाईल व TV न बघणे. मोबाईल व TV बघितल्याने आपल्या डोळ्यांचा ओलसरपणा देखील कमी होऊ शकतो. त्या ओलसरपणा वाढवण्याचे काम आपला मेंदू करत असतो. मेंदूला जर रक्तपुरवठा वाढवायला जर त्रास झाला तर त्या व्यक्तीला ब्रेन हॅमरेज देखील होऊ शकतो. तसेच भाऊंनी आम्हाला स्वयंशिस्तीचे देखील धडे दिले, म्हणजे स्वतःची ताट स्वतः धुणे, स्वतःचे अंथरूण पांघरून स्वतः टाकणे इत्यादी कामे त्यांनी आम्हाला स्वतः करायला लावली. तसेच पॅकिंग फूड किंवा आईस्क्रीम, कोल्ड्रिंक्स, चहा व कॉफी इत्यादी त्यांनी नाही घ्यायला लावले, कारण चहामध्ये जवळजवळ 10 प्रकारचे विष असतात. तसेच थंड पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीरावर त्याचा परिणाम देखील होऊ शकतो व थंड पदार्थांमध्ये जे दूध आपण वापरतो ते 100% केमिकल त्याच्यामध्ये असते. तसेच त्यांनी आम्हाला जास्तीत जास्त स्तोत्र व मंत्र भाऊंनी व डॉक्टर ओझांनी आमचे प्राणायाम, योगासन, सूर्यनमस्कार घेतले व त्याचे फायदे देखील सांगितले. जसे सूर्यनमस्कार केल्याने आपल्याला दुसरा कोणता व्यायाम करावा लागत नाही. वज्रासन केल्याने अंगातला शिथिलपणा देखील वाढतो. जाता जाता मी एवढेच बोलेल की प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जर असे बालसंस्कार केंद्र घेतले तर आजची युवा पिढी नक्कीच चांगल्या वळणावर लागेल. धन्यवाद. धन्यवाद तनुश्री. तुम्ही सर्व पालकांनी बघितलं असेल की या बालसंस्काराचे काय काय फायदे होतात आणि हे सगळे आपण या मुलांच्या तोंडून ऐकले. अतिरिक्त मोबाईल आणि टीव्हीचा जो काही वापर आहे हा मुलांचा कमी झालाय. आई वडील, गुरुजन यांचा जो काही आधार आहे, मान सन्मान आहे हा वाढलाय आणि असाच आपल्याला टिकून ठेवायचा आहे. हे मुलांकडून ऐकलंय. आता आपण काही पालकांच्या प्रतिक्रिया घेऊ. यामध्ये सुरुवातीला पालक प्रतिक्रिया देण्यासाठी आता सौ पूनम अविनाश बोरसरे यांना मी विनंती करतो की त्यांनी कृपया मंचावर यावे आणि आपली जी काही प्रतिक्रिया आहे ही प्रतिक्रिया आपण द्यावी. स्वयंस्फूर्तीने अजूनही दिदींनी आता सांगितलंय की ज्या मुलांना कोणाला बोलायचं असेल तर ते सुद्धा त्यांनी माझ्याकडे या, नाव द्या. आपण त्यांचा पण त्यांना जे काही अभिप्राय द्यायचा आहे तो आपण घेऊया. जर कोणाला बोलायचं असेल तर त्यांनी माझ्याकडे त्याचं नाव द्या, त्याचा अभिप्राय आपण घेऊ. मला खूप छान वाटलं. माझे मुलं दोन्ही पण खूप छान सुधारले आणि खूप मोबाईल पण बघत होते, खूप टीव्ही पण बघत होते. अजिबात टीव्ही पण नाही बघितला, मोबाईल पण नाही बघितला, आईस्क्रीम पण नाही खाल्ली त्यांनी. त्या दिवशी अनुभव सांगते की बाबांनी 3 आईस्क्रीम आणल्या, त्या दोघांनी पण एक सुद्धा आईस्क्रीम नाही खाल्ली, आजी बाबांनी दोघी पण खाल्ल्या. मला खूप छान वाटलं. हे आईस्क्रीमचं माझ्या बाबतीत पण घडला. देवपूरला आमच्या गावची यात्रा होती आणि आम्ही देवपूरला यात्रेसाठी गेलो होतो. तर तिथे सर्वांनी त्या मुलांना आईस्क्रीम घेतली, पण त्यांनी सांगितलं हे आईस्क्रीम नकोय म्हणे आम्हाला, कारण आम्हाला 10 दिवस आईस्क्रीमच खायला सांगितलेलं नाही. आणि असं म्हणून त्यांनी ते चक्क आईस्क्रीम नाकारलं आणि याचा माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना खूप अभिमान वाटला. यानंतर मी अभिप्राय देण्यासाठी एका दुसऱ्या पालकांना बोलवतोय. सौ मीनाक्षी विजय कदम. पालकांपैकी जर अजून कोणाला अभिप्राय व्यक्त करायचा असेल, आपल्या मुलांनी जे काही 10 दिवसात केलं हे ते इथं सांगायचं असेल तर ते पण स्वयंस्फूर्तीने इथे येऊ शकतात. श्री स्वामी समर्थ. मी मीनाक्षी विजय कदम.
श्रीमंतीताई कोकाटे यांच्या आयोजनाने आणि शिव सरस्वती फाउंडेशन व श्री स्वामी समर्थ केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी हा कार्यक्रम ठेवला, त्याबद्दल मी त्यांचे प्रथम आभार मानते। आणि त्यानंतर आपले प्रमुख मार्गदर्शक श्री संतोष भाऊ जाधव यांनी मुलांना खूप योग्य प्रकारे मार्गदर्शन केले, त्यातून सर्व मुलांना बरेचसे अनुभव आले किंवा पालकांना सुद्धा घरी आईस्क्रीम आणले तरी त्याला पूर्ण स्पष्ट नकार दिला आणि दररोज म्हणजे आवडण्याची घाई द्यायची की आम्हाला जायचंय, संतोष भाऊ यायच्या आधी आम्ही तिथे पोहोचलो पाहिजे आणि ते आवडण्याची घाई सर्व म्हणजे किती घाईत असो तरी आई वडिलांचं दर्शन आजी आजोबांचं दर्शन घेतल्याशिवाय ते बाहेर पडले नाही। त्यानंतर घरामध्ये सर्व ज्या शिस्तीचं मोबाईल बिलकुल बघितला नाही 10 दिवसात, त्यांनी टीव्ही बघितला नाही आणि त्यानंतर सर्व योग त्यांनी सांगितले आणि आणखी मेन म्हणजे 2 दिवसापूर्वी कोणी त्यांना आत्मशक्ती आणि विचारशक्ती वाढवण्यासाठी एक त्यांना विषय दिला आणि तो विषय मांडण्यासाठी म्हणजे आता तो विषय असा होता की आपले आई वडील जर नसेल आता 10 मिनिटापूर्वी जाणार आहे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही काय बोलणार किंवा काय मांडणार ते मांडण्यास त्यांना सांगितले। तर खरंच म्हणजे मला तो विषय त्यांनी नुसता घरी सांगितला तरी मला रडायला यायला लागलं की खरंच भाऊंनी तो विषय तिथे स्पष्ट म्हणजे समोर घेतला। तर मुलं खरंच आणि मला म्हणजे आता आमच्या घरातलेच भाऊजी सुद्धा इथे होते, संतोष कदम म्हणून शिक्षक, त्यांनी सुद्धा सांगितले की खरंच अनुभव असा आला की रडत रडत मुलांनी ते विषय मांडले आणि ते पूर्ण भाऊंना बोलून पण दाखवले, वाचता आले आणि काही एक मुलाचा तो विषय वाचावा की नाही मला म्हणजे वाचताच येणार नाही असं स्पष्ट नकार दिला। असे मुलांनी विचार मांडले म्हणजे मुलांना विचार करण्याची शक्ती वाढवली, त्यांच्यामध्ये आत्मशक्ती वाढवली आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप मार्गदर्शन योग्य केले। असेच वर्षानुवर्ष दरवर्षी असे शिबिर व्हावेत असे मी त्यांना विनंती करते आणि श्रीमंतीताई यांचे जाता जाता खरंच खूप आभार आहे की हे आमचे सर्व आयोजन आमच्यासाठी केले, त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद ताई। यानंतर जे शिक्षक इथे 10 दिवस या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देत होते त्यांच्यापैकी मी मस्के सरांना विनंती करतो की आपण प्रातिनिधिक स्वरूपात अभिप्राय मांडावा। श्री स्वामी समर्थ। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। इंदोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे संस्थापक ब्रह्मभूत तेजोनिधी सद्गुरु परमपूज्य मोरेदादा आता सध्या त्या सेवा मार्गाचा प्रवास वाटचाल त्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने सुरू आहे असे प्रातस्मरणीय गुरुमाऊली यांना त्रिवार वंदन करतो। या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पालक माता भगिनी बालगोपाल शिबिरार्थी यांनाही वंदन करतो, कारण श्रोते असतील तर बोलणाऱ्याला महत्व आहे। आणि आणखी महत्वाचं म्हणजे हे जे वारकरी भवन आहे या ठिकाणी जी विठ्ठल सेवा समिती आहे त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यासाठी जे सहकार्य केलं त्यांचे आभार मानतो आणि ज्यांच्या प्रेरणेने ज्यांच्या विचारातून हा 10 दिवसाचा बालसंस्कार वर्ग या ठिकाणी घेण्याची आम्हाला संधी मिळाली त्या इंजिनियर श्रीमंतीताई कोकाटे यांचे आभार मानतो। त्यांनी विचार मांडला आमच्या संतोष भाऊ जाधव यांच्याकडे की आम्ही बरेच उपक्रम राबवतो, परंतु आम्हाला त्याच्यातून पाहिजे असं मनाला समाधान देणार जे आउटपुट आहे ते मिळत नाही आणि ते कसं देता येईल, त्यातून हा 10 दिवसाचा बालसंस्कार वर्ग ही संकल्पना पुढे आहे। आता बऱ्याच मुलांनी विद्यार्थ्यांनी पालकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काहींच्या मनात आहेत, परंतु स्टेजवर कसं जायचं, आता 9 वाजलेले आपण गेलो तर आणखी 5-10 मिनिटं वाढतील, त्यामुळे ते कदाचित यानं ते टाळत असतील। असो, मी 1994 पासून या सेवा मार्गामध्ये आहे। 1998 साली आमचे कारवाडीचे
त्यांच्याकडे शिकत होत. नंतर कालांतराने शाह या ठिकाणी ते कालभैरवनाथ मंदिर आहे ते मोडकळीस आलेलं होतं. त्याचा जीर्णोद्धार परमपूज्य गुरुमाऊलींच्या हस्ते पहिल्यांदा आणि नंतर पुन्हा काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्यांदा 2 वेळा कार्यक्रम झाला आणि त्यानंतर कारवाडीला खऱ्या अर्थाने साप्ताहिक केंद्र सुरू झालं. महिन्यातले 2 रविवार त्या ठिकाणी मला या भाऊंसारख्या विद्यार्थ्यांना देवीदास साहेब असतील आणखी काही आता ते सेवा मार्गामध्ये येतात फक्त मुजरा करून जातात असे अनेक विद्यार्थी होते. त्यांना थोडं थोडं मार्गदर्शन करण्याची संधी महाराज माऊलींच्या कृपेने मिळाली आणि पुढे गेल्यानंतर त्यावेळेला भाऊ म्हणजे एकदम प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे मुलगा म्हणायचा. तुम्ही कदाचित वर्गामध्ये त्याला खोडकर वात्रट मुलगा म्हणा हे असं घडतं का, अशा मंत्रांमध्ये एवढी ताकद असते का, बाह्यबाधा होते का, भूता असतात का, अनेक शंका उपस्थित करायची. परंतु त्यांनी त्याच्यात अभ्यास केला आणि ते आता इतके पारंगत झाले की आम्हाला जर काही शंका आली तर आम्ही त्यांना कॉल करतो असं असं आहे काय करावं लागेल. असो श्रद्धा असावी, अंधश्रद्धा नसावी, श्रद्धेने देवाची सेवा करावी हे या मार्गातून शिकवलं जातं. या सेवा मार्गामध्ये अनेक उपक्रम आहेत. हे उपक्रम जर आपण आपल्या आयुष्यामध्ये राबवले तर आपल्याला पुढे भविष्य काळामध्ये पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. आणि गुरुमाऊली नेहमी सांगतात की जे आता सेवानिवृत्त झालेले वकील असतील, डॉक्टर असतील, इंजिनियर असतील, शिक्षक असतील, त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये काम करून तो वेळ या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी द्यावा. तर आता इथं वृक्षारोपणाचं महत्व आपण सर्वांना सांगतो. आता व्हॉट्सअपवरती तर इतक्या भारी भारी पोस्ट येतात की खूप त्या लोकांचा अभिमान वाटतो. पण प्रत्यक्ष झाडं लावण्यासाठी जर म्हटलं ना तर माझ्या घराजवळ जागा नाही, कुठली नाही, माती कुठून आणायची. या विजयनगरमध्ये कदाचित काही लोकांनी मला बघितलं असेल की मी सकाळी फिरायला गेल्यानंतर 5 लिटरच्या 2 ऑइल पेंटच्या रिकाम्या बादल्या हातात घेऊन जातो आणि तिकडून येताना माती भरून आणतो, रोपं तयार करतो आणि ज्यांना गरज असेल ते बळ देत ते लावा तुम्ही. आता यावर्षी ताई याला की 40 रोपं मी तयार केली होती प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये माती भरून आणि ती सर्वांना ज्याला मागितली सांगितलं पाहिजे का घेऊन जा. हे प्रत्यक्ष काम करण्याची गरज आहे. फक्त ते भास्कर पेरे पाटील तिकडे पाठवून द्यायचे एक आदर्श गाव योजना खूप खूप भारी भारी व्हिडिओ या मोबाईलवरती पाहायला मिळतात. पण प्रत्यक्ष आपण त्या आचरणात आणतो का, कृतीत आणतो का? आणि मग हीच स्वामी समर्थ सेवा मार्गाने विद्यार्थ्यांना घडवायच्या म्हणजे नेमकं काय करायचे हे तर करून दाखवण्याचा आम्हाला योग आलेला आहे. या सेवा मार्गाचे आमच्यावरती फार उपकार आहेत की वाया जाणारा वेळ, व्यर्थ जाणारा वेळ या सेवा मार्गामुळे आमचा सत्कारणी लागतो. की मोरे दादांची आणि गुरुमाऊलींची स्वामी महाराजांची कृपा आहे असं बोलण्यासारखं खूप आहे. कदाचित एखादा जाऊन तिकडे घंटा वाजली आणि घंटा वाजला म्हणजे तास संपेल आम्ही इथं थांबूया. मी या ठिकाणी माझे 2 शब्द थांबवतो. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद सर. सर्व विद्यार्थी सेवेकरी यांनी बघितलंच आहे की वाढदिवस कसा साजरा करायचा. आज हा जो काही वाढदिवस आहे हे पालकांना सुद्धा दाखवणं अत्यंत गरजेचं आहे की त्यांनी सुद्धा आपल्या मुलांचे स्वतःचे वाढदिवस कसे साजरे केले पाहिजे. आणि ती विशेष म्हणजे शास्त्रानुसार हे वाढदिवस कसे साजरे करावे. तर आज मला सांगण्यासाठी आनंद होतो की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम इथे आपण घेतला तो शिव सरस्वती फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा, जिल्हा परिषद सदस्य, इंजिनियर श्रीमंतली सीमा माणिकराव कोगाट यांच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम घेतला. तर भाऊंचं, मस्के सरांचं यांचं सगळ्यांचं ठरवलं की का आपण त्यांच्या वाढदिवसाचा जो काही डेमो आहे हा सर्व इथं आलेले जे काही प्रेक्षक वर्ग आहे, सेवेकरी वर्ग आहे यांना दाखवावा. आणि म्हणून असं ठरलं की ताईंचा जो काही वाढदिवसाचा डेमो आहे हा डेमो आपल्या सर्वांसमोर आता आम्ही सादर करत आहोत. तर मी ताईंना पण विनंती करतो की आमच्या डेमोला आपण पण सहकार्य करावं. चला ना सर्वांनी बघा हा वाढदिवस कसा साजरा केला जातो. देवीदास आबा सर.
श्री स्वामी समर्थ. वेळ कमी आपल्याकडं, एकच मिनिटात आपल्याला वाढदिवस साजरी करायचा आहे. वाढदिवस साजरी करताना तो शक्यतो तिथीनुसार आपण साजरी करावा. तिथीनुसार साजरी करावा. वाढदिवस साजरी करताना सकाळीच मुलगा मुलगी आपण किंवा आपण स्वतः जरी असेल लवकर उठावं, स्नान करावं, अभ्यंग स्नान म्हटलेलं किंवा पंचगव्य स्नान करावं. स्नान झाल्यानंतर आपल्या देवघरात आपली देवपूजा जर झाली देवपूजा करून देवाला दिवा दाखवावा. कुलदेवी कुलदैवताचा सन्मान करावा अशा पद्धतीने. आणि विनंती करावी की आज माझा वाढदिवस आहे, किंवा लहान मुलं असतील एकदम तर आई वडिलांनी विनंती करावी देवाला, माझ्या मुलाचा मुलीचा वाढदिवस आहे, त्याला आयुर आरोग्य लाभावं, चांगली बुद्धी लागावी आणि आरोग्य चांगलं लाभावं म्हणून देवाला कुलदेवीला कुलदैवताला स्वामींना विनंती करावी. वाढदिवस साजरी करताना औक्षण करावं. औक्षण करीत असताना अर्धचंद्र कृती ओवाळावं. आणि अर्धचंद्र कृती ओवाळीत असताना सर्वात महत्वाचं, बरेच जण दिवा भिजावतात. तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा मृतांगमय, हे परमेश्वर मला अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जा, ही सांगणारी आपली संस्कृती. म्हणून दिवा विजवणं आपल्या संस्कृतीमध्ये अपशकुन मानलेलं आहे. दिवा विजवायचा नाही. औक्षण करा. ओम भद्रं कर्णभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यत्रः स्थिरयं वैपुष्टवंसः तनुभिः विषं देवहितं यदायु. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पतिर्ददातु. ओम शांती शांती शांती. 3, 5, 11 अशा सुवासिनी महिलांनी औक्षण करावं. कुमारिकींनी केलं तरी चालतं. यानंतर आपल्याकडे वेळ कमी म्हणून फक्त रामरक्षा स्तोत्र जे आहेत ना त्याच्यातले 1 ते 9 श्लोक आता मीच घेतोय. आबा म्हणतील मी तशी अक्षरा यात एक पॉइंट सांगतो सर्वांसाठी एकाच मिनिटात. या ताटामध्ये सुपारी, सोन्याची एक वस्तू आणि 1 रुपयाचं नाणं असावं. महिला किंवा स्त्री असेल म्हणजे कुमारिका तर हळदी कुंकू लावलं जातं, आणि पुरुष किंवा मुलगा असेल तर त्या ठिकाणी अष्टगंध लावला जातो. एवढं साहित्य आपल्याकडे असावं. तर तो 1 रुपयाचं नाणं हे ताटातच ठेवावं. आणि मूळ जे औक्षण असतं हे सुपारी आणि सोनं हातात घेऊन कपाळी एकदा टेकवायचं, एकदा सुलट आणि एकदा उलट फिरवायचं, याला म्हणतात औक्षण आपल्या शास्त्रानुसार. यानंतर ज्यांचा वाढदिवस साजरी केला त्या दिवशी तुम्हाला आम्हाला जमलं नाही, पण आजच सर्वांच्या वतीने तुमच्या सर्वांच्या वतीने आज आपण औक्षण पण करतोय, शुभेच्छा देतोय. सूर्य उगवला कधी आपल्याला जाग आली तेव्हा. चला पुढे. शांती मंत्र रामरक्षा स्तोत्रातला ध्यान. ध्यायेदाजानुबाहुधृतशरधनुष्यं बद्धपद्मासनस्थं टीकं वासोवसानं नवकमलकरस्पर्धिनेत्रं प्रसन्नं वामङ्कारूढसितामुखकमलमिलल्लोचनं नीरदाभं नानालङ्कारदीप्तं गदतमुरुजटामण्डनं रामचन्द्रं इति ध्यानं चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम्. एकमक्षरं तु स महापातकनाशनम्. आता बघा बरं का, जेव्हा जेव्हा त्या अवयवाचा उल्लेख आलेला आहे रामरक्षा स्तोत्रामध्ये, प्रभू रामचंद्राला विनंती केलेली आहे की अगोदर मस्तकावरती, नंतर कपाळावरती, नंतर मुखावरती, नंतर खांद्यावरती, छातीवरती, कमरेवरती, गुडघ्यावरती, नंतर पायावरती, अशा 10 अवयवांचा उल्लेख केलेला आहे. त्यावेळेस त्या अक्षरात त्या अवयवावरती पडल्या पाहिजे. आता बघा सुरू करा. ध्यात्वा निरोत्पलश्यामं रामं राजीवलोचनं जानकी लक्ष्मणप्रीतं जटाभूतमणितं सासीपूर्ण धनुर्बाणपाणिं नक्तं तरङ्गं स्वनिलयाजगत्रातो महावीरभूतमजं विभुं राम रक्षां पठेत प्राज्ञः पापग्निं सर्वकामदां. यानंतर प्रत्येक काव्याच्या या ठिकाणी उल्लेख होत असतो, लक्षात घ्या. शिरोमेनागव पातो बालं दशरथात्मजः कौसल्योदृशौ पातो विश्वामित्र प्रियाश्रुति घ्राणं पातु मकत्राता मुखं सौमित्रिवत्सलः जिह्वां विद्यानिधिः पातु कण्ठं भरतबन्दितः स्कन्दौ दिव्यायुधः पातु भुजौ भग्नेशकार्मुकः करौ सीतापति पातु हृदयं जामदग्न्याज
मध्यम पातु करध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः सुग्रीवेशः कटी पातु सप्तीनि हनुमत् प्रभुः ऊरूरवत्तमः पातु रक्षः कुलविनाशु जाह्नवी शेतकृत पातु जंगे दशमुखान्तकः पादौ भीषण श्रीद पातु रामो अखिल वपुः। यानंतर काय करायचं, 10वा जो श्लोक असतो, या आपले जे घरातील सदस्य असतात यांच्या हातात जी अक्षता दिलेली असती ती सर्वांनी आई वडील किंवा आजी आजोबा यांच्या हातात यायची असते आणि मग त्यांच्या वतीनं त्या ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या डोक्यावरती अक्षता हा मंत्र म्हणत टाकायचा असतो। मी मंत्र म्हणतोय आता, एताम रामबलोपेताम रक्षाम यः सुकृती पठे सचरायु सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं। सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की, सागर में एक लहर उठी तेरे नाम की। तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की, तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की, तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की, तुझे मुबारक खुशियाँ जन्मदिन की। सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं सुदिनं सुदिनं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं भवतु मङ्गलं जन्मदिनं। ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै। ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्यमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गस्तुष्टुवांसस्तनूभिः विषं देवहितं यदायु। ॐ स्वस्ति न इन्द्रो रुद्रस्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्ताक्षर्यो अरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्ददातु। ॐ शांती शांती शांती। आता हे वाहिलेलं जे धान्य असतं खाली पडलेलं ते व्यवस्थित भरून घ्यावं। दुसऱ्या दिवशी चिमण्या वगैरे असतात ना आपल्याकडं त्यांना किंवा गाईला द्यावं, ते असं बाहेर अंगणात नाही टाकायचं। आपण शुभेच्छा आशीर्वाद दिलेले आहेत, धन्यवाद। पुन्हा एकदा तुम्हाला शुभेच्छा, तुमच्यामुळे एवढा योग मोठा घडून आला। पुढचं नियोजन। धन्यवाद धन्यवाद ताई, धन्यवाद भाऊ। सर्वांना विनंती की पुन्हा आपण असं नसतं व्हावं। यानंतर या स्वामी समर्थ केंद्राला एवढ्या मोठ्या प्रमाणात बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलंय, त्या प्रित्यर्थ मी केंद्राचे जे काही अध्यक्ष ज्ञानेश्वर कोकाटे यांना विनंती करतो की त्यांनी श्रीमंतनी ताईंचा बाकी कोणाचंच करू नका, तुमचे केंद्राचे केंद्राच्या वतीने केंद्राच्या वतीने छोटासा आमच्या सत्कारचा स्वीकार करा, मी तुम्हाला विनंती करतो। यानंतर मी गणेश वगैरे यांना विनंती करतो की त्यांनी संतोष भाऊंचा सुद्धा सत्कार करावा। गणेश सरोदे यांना विनंती करतो की त्यांनी संतोष भाऊंचा सत्कार करावा। यानंतर विठ्ठल सेवा बंदी मंडळ यांना विनंती करतो की त्यांनी जे काही वारकरी भवन आहे या वारकरी भवनाला दिदींच्या हस्ते टाळ, पकवात, वीणा, पेटी
हे साहित्य ते विठ्ठल सेवा भजनी मंडळ वारके भवन यांना भेट देत आहेत. तर या विठ्ठल सेवा भजनी मंडळाच्या सर्व सदस्यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर यावं आणि तिथून तिथे भेट येते भेट स्वीकारावी. हे वारकरी भवन आणि विठ्ठल मंदिर समिती खूप त्यांनी 10 दिवसाच्या कालावधीमध्ये योगदान दिलं बरं का. खरोखर अगदी मनापासून तुमचं अगदी आभार मानतो. आणि यामध्ये आपल्या सर्वांचे आवडते इथलं नियोजन बघणारे राजाभाऊ घोरपडे यांचं खूप मोठं सहकार्य इथं लाभलेलं आहे. त्याबद्दल केंद्राच्या वतीने त्यांचा मी आभार मानेन. या बालसंस्कार शिबिरासाठी श्री भाऊसाहेब गडाखकर यांचंही खूप मोठं योगदान लाभलं. त्यांचे मी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र आणि शिव सरस्वती फाउंडेशन यांच्यातर्फे त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. बघा समोर समोर मोबाईल एक मिनिट थांबा बघायचं. धन्यवाद. विठ्ठल सेवा भजनी मंडळाचे आम्ही मनापासून आभारी आहोत. यानंतर मी श्रीमंतनीताई गोकट यांना विनंती करतो की आपलं मनोबल आपण व्यक्त करावं. ठीक आहे. यानंतर एक 2-2 मिनिटाचे आपले मनोगत व्यक्त करण्याचा कार्यक्रम राहिलेला आहे. त्यानंतर पाद्यपूजन होईल आणि नंतर महाप्रसाद आपण घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला माहिती आपल्या सगळ्यांना आता भूक लागली का भूक? काय खायचंय आता? आईस्क्रीम नको ना? आज खरं तर मला खूप आनंद होत आहे. दरवर्षी वाढदिवस साजरा करत असताना आम्ही विचार करत असतो की यावर्षी आपण काहीतरी वेगळं करायला हवं आणि समाज उपयोगी आपल्या हातून काहीतरी घडायला हवं ही खरं तर. म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण विचार केला की आता यावर्षी काय करायचं. मग पहिले विचार चालू होता महिलांसाठी काहीतरी कार्यक्रम घेऊ. मग नंतर खूप वेळ विचार केल्यानंतर असं ठरवलं की महिलांसाठी आपण ड्रायव्हिंग स्कूलचं ज्ञान घेऊ आणि लहान मुलांना खरं तर लहान मुलांना शाळेला सुट्ट्या लागतात तर मुलांसाठी काहीतरी आपलं अध्यात्म आपलं संस्कृती त्यांना शिकता येईल जपता येईल या दृष्टिकोनातून आपण काहीतरी करायला हवं. आणि मग आमच्या डोक्यात आलं की आपण संतोष दादांशी बोलू. आपल्या स्वामी समर्थ केंद्रात जे काही सगळे सेवेकरी आहेत त्या सगळ्या सेवेकरींच्या सहकार्याने आपण काहीतरी करावं अशी आमची भावना होती. आणि मग संतोष दादांशी बोलल्यावर दादा म्हणे की आपण लहान मुलांसाठी एक शिबिर घेऊ. आणि खरंच बरं वाटलं की अशा काहीतरी संकल्पना आपण सिन्नरमध्ये राबवली. सर्वप्रथम
तर संतोष दादा, त्यांची सगळी टीम, सगळे सेवेकरी मंडळी यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानायचे. 10 दिवस कारवाडीहून रोज इकडे येऊन त्यांनी आपल्या मुलांना खूप काही शिकवलेलं आहे. मला खरं तर अनेक पालकांचे फोन सुद्धा आले की दीदी मुलांमध्ये खूप बदल घडलेला आहे. इतके शाळेचे आणि इतके त्रास द्यायचे घरात, पण आता जसं शिबिर सुरू झालेलं आहे तसं 7ला शिबिर सुरू होणार तर 6:45लाच रेडी होऊन बसायचे की आम्हाला शिबिराला जायचंय. फोन बघितला नाही, टीव्ही बघितला नाही, वागण्यात खूप बदल झालेला आहे. आणि मला ऐकून खूप बरं वाटायचं की चला आपण काही निमित्ताने जो आपण हे सुरू केलेलं आहे त्याला कुठेतरी फळ यायला लागलेलं आहे. मुलांना खरं तर तसं बघितलं तर आपण जसं घडवू तसे मुलं घडणार आहेत. आणि कुठेतरी मला असं वाटतं की पालक आजकाल थोडे कमी पडत आहे, बरोबर की नाही? पालकांनाच मी विचारते की आपण पालक म्हणून कुठेतरी आता कमी पडतोय. मुलगा खूप त्रास द्यायला लागला की आपणच फोन आता देतो, दर बाबा फोन घे, एका जागी बस, पण मला त्रास देऊ नको. बरोबर आहे ना? आपणच कुठेतरी हा बदल घडवायला हवा. निश्चितपणे अगोदर आता तरी 1-1, 2-2च मुलं असतात. अगोदर तर 5-5, 6-6 मुलं असायचे, पण आई वडील सगळ्यांनाच घडवायचे आणि सगळ्यांनाच मोठे करायचे. त्यावेळेस कोणताच टीव्ही नव्हता, फोन नव्हतं. मुलांमध्ये खरं तर खूप एनर्जी असते आणि ती एनर्जी आपण कुठेतरी चॅनलाइज करायला हवी. जर आपण ती चॅनलाइज केली नाही एनर्जी तर मुलं आपल्याला त्रास देणार, हट्ट करणार. मी अनेक वेळा बघितलं संतोष दादा की मुलं ज्यावेळेस हट्टीपणा किंवा वाईट वागताना की एखाद्याला फटका मारला तर आई वडील हसतात, हो, कौतुकाने बोलतात की आमचा मुलगा बघा कसा वाईटपणे वागतोय किंवा कसा मारतोय. आई वडिलांनी तिथल्या तिथे ठेवून द्यायला हवी. जर तुम्ही ती सवय आताच त्यांना धाक दाखवला, आताच त्यांना वळण लावलं तर ते आयुष्यात ते घडणार आहेत. माझा स्वतःचा अनुभव आहे संतोष दादा, तुम्हाला पटणार नाही, मी खूप मार खाल्लेला आहे. मी माझ्या मम्मीचा खूप मार खाल्लेला आहे. कशावरनं? फक्त अभ्यासावरनं. मला माझी मम्मी रोज हिंदी, मराठी आणि इंग्लिश तिन्ही भाषांमध्ये 5-5 सेंटेन्सचं शुद्ध लेखन सांगायची आणि 1 ते 20 पर्यंत पाढे द्यायला लावायची. आणि मला त्याचा भयंकर कंटाळा होता आणि त्याच्यामुळे मी खूप मार खाल्लेला आहे. कधी चुकून उलट उत्तर दिलं किंवा बाहेर कोणासमोर काही बोलले तर घरी आल्यावर पहिले मम्मी कंगवाने जी चप्पल काढली ना ती चप्पल हातात घेऊन मला मारायची. पण त्याच्यातनं माझं चांगलं झालंय, मी घडली आज त्याच्यामुळे. आणि ते जर कदाचित त्यांनी त्यावेळेस केलं नसतं तर आज मी इथे नसते किंवा जे मी आज तुमच्या समोर दिसते ते नसते. आणि आई वडील असे असतात ना की मुलांना त्यांनी कितीही मारलं, कितीही शिक्षा दिल्या किंवा कितीही बोलले तरीही शेवटी ते लेकरू असतं ते परत आई वडिलांकडे जातं. पण ते आजी आजोबा किंवा इतर कोणी करू शकत नाही. त्याच्यामुळे खरं तर मी आई वडिलांना आज विनंती करू इच्छिते की संतोष दादाने या 10 दिवसांमध्ये मुलांना खूप काही शिकवलेले आहे. आता तुम्हाला मात्र ते फक्त पुढे त्यांच्याकडनं रोज करून घ्यायचं आहे. आपण बघितला मुलं स्वतःचे ताट स्वतः धुतात, स्वतःच्या पांघरुणाची घरी स्वतः करायला लागलेली आहेत. आपणच कुठेतरी मुलाच्या प्रेमापोटी म्हणतो की नको बाळा तू नको धू, तू लहान आहे, मी करते किंवा मी करतो. असं करू नका. लहान मुलांना ह्या वयापासूनच वळण लावा, त्यांना संस्कार घडवा. मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवा, मुलींना सुद्धा गाडी चालवायला शिकवा, मुलींना बाहेर खेळू द्या. म्हणजे आपण म्हणतो की मुला मुलींमध्ये भेदभाव करू नका आणि ह्या वयामध्ये मुलांमध्ये खूप प्रेशर आणू नका. ते मुलं बरोबर त्यांच्या वयानुसार घडणार आहेत. कोण इंजिनियर होईल, कोण डॉक्टर होईल, कोण अधिकारी होईल, कोण स्वतःचा बिझनेस सुरू करेल. सगळं त्यांच्या आयुष्यात व्यवस्थित होईल. पण हे वय त्यांचं खेळायचं आहे, काही नवं शिकायचं आहे. त्याच्यातनं त्यांना त्यांच्या ज्या काही कल्पना असतील, अनेक वेळा आपल्याला मुलं अशी काही प्रश्न विचारतात ज्याचं उत्तर आपल्याकडेही नसतात. मग आपण काय म्हणतो, बाबा मला माहित नाही, जा तिकडे जाऊन बाजूला बस. असं करू नका. त्या प्रश्नाचं उत्तर आपल्यालाही माहित नसेल तर आपण दोघांनी एकत्रित मिळून त्या प्रश्नाचं उत्तर शोधा. आज सुदैवाने गुगल आहे, युट्यूब आहे, इतके वेगळे आपल्याला फॅसिलिटीज फोनवरती उपलब्ध आहेत की तुम्हाला एखादा प्रश्न पडला तर त्याचं डिटेल उत्तर त्याच्यावर मिळू शकतं. म्हणून खरं तर अशा काही गोष्टींना तुम्ही तुमच्या लहान मुलांचे मित्रमैत्रिणी बना, जेणेकरून ते चांगल्या पद्धतीने तुमच्याशी संवाद साधतील, त्यांच्या मनात काय ते तुम्हाला सांगतील. आपण बघतो आता डिप्रेशन हे शब्द इतक्या मोठ्या प्रमाणात वापरायला लागले लोक. लहान लहान मुलं डिप्रेशन मध्ये जातात, म्हणजे त्यांना डिप्रेशन काय हे कळतच कसं, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे व्हायला नको याच्यासाठी खरं तर हे बालसंस्कार आपण म्हणतो योगा
सगळ्यात पहिलं तर संतोषात आपल्याला पालकांसाठीच एक शिबिर भरवावं लागेल असं मला वाटतं. कारण की अनेक पालकांना सुद्धा अजून योगा काय आहे किंवा आता साधं वाढदिवसाच्या निमित्ताने औक्षण कसं करायचं हे किती पालकांना माहित होतं? हात वर करा. हे सगळे स्वामी समर्थ सेवेकरी आहेत ना, त्या व्यतिरिक्त कोणाला माहित होतं का? म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्यातनं आपल्याला शिकायला मिळतं. पुढच्या माझी अशी अपेक्षा आहे आणि इच्छा आहे की संतोष दादा आपण हा शिबिर दरवर्षी घ्यायला हवा. तुमची जर परवानगी असेल आणि तुम्ही जर हा शिबिर घ्यायला तयार असाल तर दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपण हे शिबिर मुलांसाठी घेऊ आणि योगा मात्र पालकांसाठी पण घेऊ. तयारी का पालकांची हातवर करा. बस एवढेच. योगा कोण कोण करणार? हातवर करा. सगळे करतील ना? पुढच्या वर्षी आपण योगा पालक इथे कोणालाच करायचं नाही का योगा? करायचं ना. आपण एक व्यवस्थित योगाचं आपण एक शिबिर मोठ्या लोकांसाठी पण घेऊ आणि मुलांसाठी पण आपण दरवर्षी हे बाल संस्काराचं शिबिर घेऊ. खरं तर मी प्रत्येक वेळेस की आता पिढी एवढी बदलत चालली आहे आणि वेस्टर्न कल्चरकडे आपण खूप वळत चाललोय. खरं तर हे मुलं फार लहान आहे अजून, यांना वेस्टर्न कल्चर काय हे आपल्यातनच कळतं. आपण आई वडील जे आहोत त्याच्यातनच त्यांना कळतं. अनेक वेळा मी बघते आई वडिलांना मराठीत बोलायला सुद्धा लाज वाटतो. इंग्लिश मध्येच आई वडील बोलतात हे ऍपल घे, ऑरेंज खा, ग्रेप्स खा, बरोबर की नाही? का सफरचंद खा, संत्री खा, मोसंबी खा, द्राक्ष खा असं नाही म्हणू शकत का आपण? आपल्याला आपल्या संस्कृतीची, आपल्याला आपल्या अध्यात्माची कधीच लाज वाटायला नको. आपली संस्कृती ही एकमेव शिदोरी आहे जी आपल्याला आयुष्यभर पुरणार आहे आणि त्याच्यामुळे आपण पालकांनी आपल्यात जर थोडा बदल घडवला तर मुलांमध्ये तो बदल तुम्हाला दिसेल याची मला पूर्णपणे खात्री आहे. आणि येत्या काळामध्ये अध्यात्म आणि आपली संस्कृती ही जपायला हवी या दृष्टिकोनातनं खरं तर अशा शिबिरांची, संतोषदादांसारख्या अतिशय उत्कृष्ट अशा मार्गदर्शनाची गरज ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर आम्ही आता माझ्या शिवसरस्वती फाउंडेशनच्या माध्यमातून प्रत्येक गावात आपण हे टाळ, मृदुंग, पेटी हे सगळं द्यायला लागलेलो आहे. कारण की ह्या निमित्ताने अध्यात्म वाढणार आहे, लोकांचा कल वाढणार आहे. हरिपाठ आजकाल गावांमध्ये प्रत्येक गावात लहान मुलांसाठी हरिपाठ होतोय. तर आपल्याकडनं आपण राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपण विकासाची अनेक कामं करत असतो, पण अध्यात्म कुठेतरी मागे राहायला नको ह्या भूमिकेतनं खरं तर हे काम आम्ही आता हळूहळू करायला लागलेलो आहे. निश्चितपणे येत्या काळात अजून आपण याच्यात अजून कशी भर घालता येईल ती घालणारच आहोत. पण मी आज जास्त वेळ न घेता सर्वात प्रथम सगळ्या स्वामी समर्थ सेवेकरींची, प्रथमतः संतोषदादांचे मनापासून खूप खूप आभार मानते की याच्यापेक्षा सुंदर माझा वाढदिवस दुसरा कोणताही साजरा होऊ शकणार नाही. आणि ही पिढी जर घडली तर माझ्यासाठी अजून काहीच नकोय. मला ही मुलं घडायला हवी, यांना अध्यात्म कळायला हवं, यांना देव कळायला हवा, यांना आपली संस्कृती कळायला हवी. मी अनेक वेळा सांगते की मला मुस्लिम समाजाच्या मुलांचा फार कौतुक आहे. का? ते मुलं रोजे धरतात. एवढे मुलं आहे, महिना रोजे करतात ते पोरं. थेंबभर पाणी पित नाही, आई वडिलांकडे कुरकुर करत नाही. का? ते त्यांचा धर्म पाळतात आणि मला त्याचं खूप कौतुक आहे. मी प्रत्येक वेळेस सांगते की त्यांना त्यांच्या समाजाचं, त्यांच्या धर्माचं कौतुक आहे, त्याचा आदर आहे आणि ते मुलांमध्ये सुद्धा ते करतात. आपण कुठेतरी कमी पडतो असं मला वाटतं. आणि म्हणून मी पालकांना विनंती करते, या माध्यमातून आपण आपल्या मुलांना रोज अगरबत्ती, दिवा लावणं, त्यांच्या पुढे काही 2-3 स्तोत्र म्हणणं देवापुढे, हे रोजचा नियम ठेवा जेणेकरून आपली पुढची पिढी घडेल. आणि आज खरं तर अनेक महिला इथे बसलेल्या आहेत. आपण सगळ्या महिलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी ड्रायव्हिंग क्लासचं नियोजन केलेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्याचा शेवटचा दिवस आहे रजिस्ट्रेशनचा. त्याचं कारण असं आहे की आपल्याला क्लासेस लगेच सुरू करायचे आणि तुम्ही जर उशीर केला तर क्लासेसला उशीर होईल. म्हणून उद्या शेवटचा दिवस आहे. 7,500 जे क्लासेस होते ते आपण 4,500 महिलांना उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी करून देतोय. 1 महिना ट्रेनिंग होणार आहे, त्याच्यात तुमचे लायसन्स सुद्धा काढून देणार आहे. ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी कोकाटे साहेबांचं जे आपलं आमदार ऑफिस आहे तिथे जाऊन रजिस्ट्रेशन, उद्या शेवटचा दिवस आहे, त्याच्यानंतर काही होऊ शकणार नाही. म्हणून ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांनी नक्की घ्या. फक्त 18 वर्षाच्या पुढे आहे एवढं बघून करा. आणि स्वतः महिलांनी स्वावलंबी होणं सुद्धा गरजेचं आहे. आणि सगळ्यांच्या घरापुढे 4 चाकी उभ्या आहेत, पण ती 4 चाकी चालवायला किती महिलांना येते?
अचानक काही सुखदुःखाची जर घटना घडली आणि काही इमर्जन्सी सिच्युएशन आली, अशा सिच्युएशन मध्ये आपल्याला किमान गाडी चालवून एखाद्याला दवाखान्यात नेणं, एखाद्या कार्यक्रमाला नेणं एवढं तरी यायला हवं. या दृष्टिकोनातनं खरं तर या कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा आम्ही केलेलं आहे. त्याचा सुद्धा सगळ्या भगिनीने लाभ घ्यावा ही विनंती करते. या कार्यक्रमानंतर आई वडिलांचं पूजन मुलं करणार आहे आणि त्यानंतर मात्र सगळ्यांसाठी आपण स्वादिष्ट अशी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. मी सगळ्यांना विनंती करते, आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत, सगळ्यांना काहीच कामं नाहीयेत, संध्याकाळी 12 वाजले तरी काही हरकत नाहीये, सगळ्यांनी जेवून जायचं आहे ही माझी कळकळीची आपल्या सगळ्यांना विनंती आहे. कोणीही न जेवता जाऊ नका एवढी विनंती करते. पुनश्च एकदा आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभार मानते. प्राथमिक स्वरूपात परत एकदा संतोष दादांचे मनापासून आभार मानून आपले 2 शब्द संपवते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद ताई. मंत्र, स्तोत्र, प्राणायाम, योगासनं याने आदर्श जीवनशैली आणि आदर्श व्यक्तिमत्व नक्कीच घडेल हे आपल्याला श्रीमंतनीताई कोकाटे यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला मिळालंच आहे. यानंतर मी संतोष भाऊ जाधव यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन या सर्व सेवेकरी पुढे द्यायचे. इथे एक मुलगा आलेला आहे, सोहन सुनील जाधव. त्याने एक आपलं टाकाऊ पदार्थ असतात ना, त्याच्यावरून पासून एक गाडी बनवलेली. कृपया त्याने वर्दी आहे बा, वर आहे. हे बघा, हे जे टाकाऊ पदार्थ ज्याच्यामुळे आपलं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि या सोहनने खूप छान अशी गाडी बनवलेली टाकाऊ पदार्थांपासून आणि त्याने आपल्या ताईंना वाढदिवसानिमित्त भेट आणलेली आहे. टाळ्या वाजवा त्याच्यासाठी. MK ट्रान्सपोर्ट दिलेले आणि गाव पण टाकून आणलेले ते. धन्यवाद. ह्या कलागुणांना सुद्धा मुलांना आपण वाव दिली पाहिजे. नाहीतर आपण काय केलं, सारखं रिमोट गेम बसली पण. धन्यवाद. आता कार्यक्रम जवळजवळ संपत आलेला आहे. शेवटचं महत्वाचं, ज्या पालकांनी आपल्या आई वडिलांना इथं पाठवलेलं आहे, खरोखर तुमचे मी आभार यासाठी मानेल की तुम्हाला ही काळाची गरज, संस्कार हे कळालं. म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांसाठी टाळ्या वाजवा बरं. कारण मला आज काल काही पालक भेटले, काही पालक काय बोलले का अहो 1.5-2 महिने एक तर सुट्टी लागते, त्यांचं एन्जॉय करायचं वय आणि तुम्ही कुठं हे पोरांना, असे बोलणारे पालक मी काल परवा मी बघितलं. इथं सिन्नर मध्ये मला काही भेटले, का काम तुमच्या मुलाला पाठवलं नाही, आम्ही एवढे लांबून येतो होतो. का बरं पाठवले म्हणे, सकाळी मला जाग आली नाही म्हणे, त्याच्यामुळे तो उठला 10 वाजता. बापाला जाग आली नाही, आई 8 वाजता उठते. खरी गरज आई वडिलांना अशी वाटून राहिली आता. असो, या मुलांचे पालक खरोखर सुज्ञ आहेत, जाणकार आहेत. बाळांनो, आता आपण महत्वाचा शेवटच्या टप्प्याकडे वळतोय ना. आपण आई वडिलांचं पाद्यपूजन आपल्याला करायचं आहे. तर ताईंना आणि आदरणीय म्हस्के सरांना मी विनंती करेल का तुम्ही आसनावरती विराजमान व्हा. तोपर्यंत वारकरी आपल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आपला विठ्ठल समिती आहे, त्यांना दिलं त्यांच्याबरोबर ताई थोडस 2 शब्द बोलायचे आहेत. तोपर्यंत आता पालकांना एक विनंती आहे, जे आई वडील आलेले आहेत ना आणि टीचर, थोडस सहकार्य करा. 10 दिवस जे टीचर होते, काही जणांनी दिवसाड आले असेल काही कामामुळे, लग्नामुळे, एक सहकार्य करायचं आहे. आपापल्या खुर्च्या उचलायच्या आणि मध्ये लाईन वार बसायचं. आई वडील आणि मुलांनी आपल्या आई वडिलांना शोधून त्यांच्याजवळ बसायचं, किंवा पालक असेल, काका काकी, आजी आजोबा असतील, मध्ये आता असं तर तुमच्या खुर्च्या घेऊन आई वडिलांनीच उचलायच्या आपल्या खुर्च्या. सेल्फ सर्व्हिस 2 मिनिटांमध्ये लाईन वार बसा. मागासारखा तुम्ही थोडीच मागे जावे. यानंतर आपले सर्टिफिकेट द्यायचे राहिले माहिती मला, पण अगोदर पाद्यपूजन करून घेऊया. हा, लाईन मध्ये सर्वांनी बघा हा कार्यक्रम. आता ज्यांचे पाल्य म्हणजे मुलं नसतील, हा, आई वडिलांनी आजच्या दिवशी तरी शेजारी बसा, भांडणं करू नका. मी सांगेल तसं करा, फक्त बसा. मध्ये अंतर ठेवा, मध्ये अंतर भरपूर ठेवा.
आई वडील नसते तर काका काकी असते, मावशी असते, जे असतील ते रिलेशन मधले. एक छोटीशी मुलगी आलेली इथं बालसंस्कारासाठी. कोण आहे आलेली? बाळसं इकडे कुठे आहे? हे बघा, ही मुलगी शिर्डीवरून खास बालसंस्कारासाठी आलेली आहे. शिन्नरकरांना सांग पुढच्या वर्षी माझ्यासारखं तुमच्या मुलाला घरी पाठवून द्या म्हणून. समोर माझे नाव श्रावणी आशा चिंबळकर. मी आली आहे शिर्डीवरून. मला बाल संस्कारला येऊन खूप छान वाटले. धन्यवाद. बसले. मुलांनी त्यांच्या पायाजवळ बसा. मुलांनी त्यांच्या मांडी घालून बसा. अंतर ठेवायचं तुमच्यामध्ये, म्हणजे सर्वांना बसता येईल. या कार्यक्रमाला आमचे मित्र विकास भाऊ आलेले, भगवान भाऊ सैंदर, गणेश भाऊ बरोबर ते तालुका प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत, बाळासाहेब ठोक म्हणून बरोबर, तर ते पण आलेले आहेत. कोकणे साहेब आले. खूप चांगले चांगले सेवेकरी आज कार्यरत इथं आलेले आहेत. सर्वांचे नाव उल्लेख करणं शक्य नाही. काय हो, ग्रुप वाईज आपण सर्टिफिकेट देणार आहे, यानंतर देणार आहे. फक्त बसले सर्व काम करूया. त्याची मंथली टाइम क्रूज आपल्याला द्यायचे. बसले सर्व. मागं सरकून घ्या ना, अंतर ठेवा ना मध्ये जरा. हा, बसून घ्या आता. मोकळे बसा सर. आपले टीचर सोनाली बसा सर्वांनी. कुणाचे मुलं इथं आलेले बालसंस्काराला नव्हते 10 दिवस, पण आई बरोबर बाबांबरोबर आलेले असेल त्यांनी पण बसून घ्या. ज्यांचे मुलं इथं आलेले पण 10 दिवस नव्हते बालसंस्काराला, आजी आजोबा बरोबर आलेले आहेत, त्यांनी पण खुर्चीवरती बसून घ्या लाईन मध्ये. या इकडं. आजी इथं बसलेले बघ माझ्या समोर नातीला घेऊन आलेले आहेत. इकडे या. एकटे असले तरी चालेल, जोडीच पाहिजे असं काही नाही. बरेचसे पालक आपल्या मुलांना घेऊन आलेले आहेत, नातीला घेऊन आलेले आहेत, नातवांना घेऊन आलेत. इकडं लाईन मध्ये बसा. या इकडं. पायाजवळ बसवा त्यांना आपल्या मुलांना. गायत्री लांबगे. गायत्री लांबगे. तिचे बाबा इथं तिला बघतायत. हा, हात जोडा सर्वांनी. बसले सर्व. आई वडील सापडले का? पण कोणाला कोणाचे आई वडील सापडले नाही त्यांनी इकडे स्टेजवर. या गर्दीमध्ये तुमचे आई वडील सापडले नसतील तर बसून घ्या. ते तिकडे लहान लहान मुलं खेळत आहे बघा, ते टॉयलेट बाथरूमच्या बाजूला. हे बाळांनो इकडे तुम्ही कोणाबरोबर आलेले? जे मुलं बाहेर खेळतात त्यांना इकडे घेऊन या स्टेजकडं. पालक गणेश भाऊ, तिकडे ते लहान मुलं खेळतात ते कोणतरी आई वडिलांबरोबर आलेले असणार 100%. त्यांना इकडे घेऊन या स्टेजवर. हा, बसा. काही साहित्य आणलेलं नसलं तरी चालेल, फक्त तुमच्या मुलांना तुमच्या खुर्चीजवळ पायाजवळ बसून घ्या. हा, बसले. हात जोडा सर्वांनी. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आता उभं कोणीच न करा प्लीज. साईडचे उभे असलेले बसून घ्या. हे बघा बाळांनो आणि आई वडील, लक्षपूर्वक ऐका फक्त. आणि जे लहान मुलं थोडेसे रडतायत, गडबड करतायत, त्यांना शांत करा कृपया. ज्यांचे ज्यांचे मुलं रडतायत त्यांनी साईडला घेऊन जा थोडस. आम्हाला फक्त मोजून 5 मिनिटं पाहिजे फक्त. त्यांना साईडला घेऊन जा थोडस.
काही मुलं इथं बाहेर उड्या मारतात बघा. हे बाळांनो, तुम्हाला तुमच्या आई वडिलांबरोबर आलेले आहेत ना तुम्ही, पुढचे घ्या तुमच्या आई वडिलांच्या किंवा आजी आजोबाच्या पायाजवळ बसा फक्त. बसले. हा, सर्वप्रथम कुणाची मुलं ते शांत करा. हा, ते हॉलमध्ये बघा, कदम सर जा तिकडं. एक 5 मिनिटाचं पूजन आहे फक्त, पण आम्हाला त्यासाठी शांतता हवी. कोणाचं मुलं रडतायत ते? वाल्मिक अप्पा, त्याची आई सापडली का? आईकडे नेऊन द्या त्याला. हे बघा, या जगामध्ये सर्वात श्रेष्ठ आई बाप आहे. हे मुलं गडबड करताय हो, मला सुरूच करता नाही येऊ राहिलं. मला पुढं उद्या सप्ताह आहे, त्याची पूर्ण तयारी करण्यासाठी जायचंय कारवाडीला. पहाटे 4 वाजेपर्यंत जागायचंय. तुमच्यापेक्षा खूप घाई आहे मला. तिकडं कोणाची मुलं बडबड चालली पाठीमाग? काही माता उभ्या आहेत, बसून घ्या ना मातांना, बसून घ्या. हे बघा, जगात सर्वात श्रेष्ठ आई बाप आहे. विश्वाचा जनिता यशोदेश म्हणतो माता, विश्वव्यापक कमळापती त्याशी गवळणी कडी घेती, जेने पृथ्वी तृप्त केली त्याशी यशोदा भोजन झाली. ज्या पांडुरंगाच्या मंदिराच्या आपण प्रांगणात आपण बसलेलो आहोत, 10 दिवस बालसंस्कार शिबिर आपण घेतोय, ते पंढरपूरचे पांडुरंग का आले? पुंडलिकाने देवाची सेवा केली होती का? देवाची नव्हती सेवा केली पुंडलिकाने, आई वडिलांची सेवा केली होती. भगवान कृष्णांना, प्रभू रामचंद्रांना आयुष्यभर त्यांना आई वडिलांची सेवा नाही करता आली. म्हणून निजधामावरून पुंडलिकाच्या भेटीला साक्षात तो परमेश्वर भेटायला आला, आई वडिलांची सेवा करत होता. अरे मी आलो म्हणे, मी कोण आलो? साक्षात भगवान कृष्ण आलो म्हणे. भगवंत मी आता सध्या माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. एक डोकं माझ्या आईच्या माझ्या मांडीवरती आहे, एका मांडीवरती, दुसरं डोकं आईचं डोकं माझ्या मांडीवरती आहे. तुम्हीच तर सांगता देवापेक्षा श्रेष्ठ आई वडील आहेत. मी आता उठू शकत नाहीये, तुम्ही या मीटिंगवरती उभे राहा. माझी देवपूजा झाली माझ्या आई वडिलांची का, मग मी तुमच्याकडे येईन. आणि अशीच वीट पाठीमागं फेकली पुंडलिकाने, पाठीमागं फेकली. आणि पंढरपूरच्या पांडुरंगाने त्या भगवान कृष्णाने कमरेवरती हात ठेवून त्या पुंडलिकामध्ये स्वतःला बघितलं. इतर वेळेस जप ध्यान करताना काय करतो आपण? स्वतःमध्ये देवाला बघतो. इकडे उलट घडलं, पुंडलिकने सेवा करतो, मी सेवा करू राहिलो. आणि असाच अवतार संपवला युगी 28 विठू विटेवर उभा. तो पंढरपूरचा पांडुरंग सांगतोय, बाबांनो माझ्याकडे यायची गरज नाहीये, तुमच्या आई वडिलांची जो सेवा करेल ना, तिथे त्याच्या दारात तिष्ठत उभा राहील. म्हणून जगात सर्वात श्रेष्ठ आई बाप आहे. ज्या दिवशी आई वडील गेले ना, त्या दिवशी आपल्या ह्या जगातून आपल्यावरती प्रेम करणाऱ्या विभूती निघून गेल्या. माझी आई वारली 1 वर्षापूर्वी, माझे वडील वारले 2008 साली. ज्यावेळेस वडील होते ना, त्यावेळेस कधी कधी रागवायचे, कोणत्या मारी फिरात्या, हे करत्या ते करत्या. त्यावेळेस कधी कधी वडिलांचा राग यायचा. मी कधी कधी वडिलांना म्हणजे दादा मला काय कळत नाही का, मी आता मोठा झालो. पण आजारी पडल्यानंतर तोच बाप मला घेऊन जायचा दवाखान्यामध्ये. कॉलेजला फी भरायला पैसे नसायचे, त्याच वेळेस शेतकरी परिस्थिती असायची, पैसे नाहीये. म्हणून त्याच बापाने, माझ्या बापाने 4 नाही 10 जणांची उमरे घासले आणि माझं शिक्षण पूर्ण केलं. आजारी पडलो कधी, दुपारी डोकं दुखत असेल, रात्री कधी वापरात येऊ, आई यायची, भाऊ आला का रे? अजून नाही आला, अजून नाही आला. घरात जाय, बाहेर जाय, रात्री 12 वाजू 1 वाजू. ती आई 1:30-2 वाजेपर्यंत पायरीवरती बसून असायची. अजून माझा भाऊ नाही आला, अजून त्याची गाडी दिसणार. माझी गाडी पाहिली का ती आई घरामध्ये जायची. ज्या दिवशी आता आई गेली ना, त्या दिवशी वाट पाहणारे संपले. कधी कधी ती आठवण येते आई बाबांची, पण ती आई पण राहिली नाही, तो बाबा पण राहिलेला नाही.
म्हणून मी काल मुलाला एक निबंध किंवा एक पत्र लिहायला सांगितलं होतं. ऐकले काय पत्र होतं? असं समजा की तुमची आई वडिलांची तुमची शेवटची ही भेट आहे आणि तुम्हाला काहीतरी सांगायचंय, काहीतरी बोलायचंय आईशी बाबांशी. त्या सर्व मुलं त्या दिवशी रडले. ऐकले पत्र लिहिलं आई वडिलांना. एका मुलाचे तर वडील वारलेले. त्या मुलाचं पत्र मला वाचून मलाच रडायला लागलं. कोरोनाच्या कालावधीमध्ये त्या मुलाचे वडील गेले. त्या मुलाने इतकं छान लिहिलं होतं का बाबा मला तुमची खूप आठवण येते हो. लहान लहान मुलं हे चॉकलेट आणतात त्याचे पप्पा, दिवाळीला नवे कपडे आणतात त्याचे पप्पा, तर मला कोणी आणायला नाही राहिला आता कपडे. मी कोणाकडे हट्ट करू आता? कधी कधी शाळेची फी भरायला पैसे नसतात. बाबा तुम्ही एकदा ये ना स्वर्गामधून, तुम्ही एकदा ये ना मला भेटायला. ज्यावेळेस तुम्ही होते त्यावेळेस मी तुमचं ऐकलं नाही. आता तुम्ही गेल्यानंतर तुमचं मत तुम्हाला कळून राहिलं. पण पप्पा एकदा तरी ये मला भेटायला. इतकं ते सुंदर पत्र त्या लहान मुलाने लिहिलेलं होतं. पण बाबा मी जर काही चुकलो असेल तर मला माफ करा. पण आता माफी मागून आई वडील येणार नाही असं सांगितलं जातं. 12 वर्ष जर केलं देव प्रसन्न होतो, खरोखर होतं. पण असं समजा का त्या मुलाचे वडील गेलेले, इथे बऱ्याच जणांचे आई वडील गेलेले असतील, माझे आई वडील गेलेले. आपण 12 काय 50 वर्ष जरी सामुदायिक जप केलं ना, एक वेळ देव भेटेल पण आई बाप भेटणार नाही. पाठीचे हो विदाउट ए मदर अँड फादर, जे घर का ते घर त्याच्या घरामध्ये आई त्यांच्या घरामध्ये बाप नाही. म्हणून सर्वप्रथम मुलांनी हात जोडायचे, पायाकडे बघायचं आणि आई वडिलांच्याच पायामध्ये सर्व तीर्थ आहेत. वडिलांचं आपण म्हणतो ना 7 स्वर्गाचं पुण्य आईच्या चरणामध्ये, म्हणजे स्वर्गाचं द्वार वडिलांच्या चरणामध्ये. म्हणून म्हणा माझी पाठीमागं गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जो घरातून बाहेर पडताना आई वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडतो, आई वडिलांना सांगून जातो ना, त्याला घरी आणण्याची परत जबाबदारी त्या परमेश्वराची असते. घरातून बाहेर पडलेला माणूस परत घरी येईल याची गॅरंटी कोणीच घेत नाही. आय गॅरंटी यू, मी गॅरंटी घेतो. फक्त आई वडिलांचं दर्शन घेऊन बाहेर पडून आई वडिलांना सांगून जा मी सिन्नरला चाललो, मी नाशिकला चाललो, मी ऐक नाही वृंदावन नगर मध्ये चाललो, मी स्वामी समर्थ केंद्राचं सांगून जा. परत घरी आणण्याची जबाबदारी त्या परमेश्वराची. सर्वप्रथम मुलांनी आपलं ताट बाजूला करायचंय, साईडला थोडस नॉर्मल दर्शन घ्यायचं. आपण जेव्हाचं जसं दर्शन घेतो ना, अगोदर वडिलांच्या पायावरती उजव्या पायाचा अंगठ्यावरती आपलं डोकं टेकलं पाहिजे. नंतर आईच्या उजव्या पायावरती डोकं टेकलं पाहिजे. शांततेत घ्यायचं एकदम दर्शन. ताट घ्या आता पुढं. हे आई हे बाबा बघा ड्युटीवरती जातात, कोणी कामावरती जातं, कोणाचा बिझनेस असेल, कोणाची शेती असेल, आपल्यासाठी पाय दिसत आहे. ये तो सच है कि भगवान है, धरती पे रूप माँ बाप का उस विधाता की पहचान है. आता अगोदर वडिलांच्या पाय ताटामध्ये घ्यायचे, त्याच्यावरती थोडंसं पाणी टाकायचं. नॅपकिन रुमाल आणलेला आहे, नसेल आणलं तर आपल्या वस्त्र असेल कपड्यांनी त्यांचे पाय पुसायचे. शास्त्र असं सांगतं का आपण आपल्या कातड्याची चमडी जरी काढली ना, चमडी कातड जरी काढलं, त्याच्या चपला शिवल्याने आई बापांना ते सुद्धा कमी पडेल. रुमाल आणला नसेल, आपले जे कापड असेल, नवे कपडे घालून आलेले बरेच मुले, त्यांनी वस्त्राने पाय पुसायचे. पाय धुवा, अंगठ्यावरती पाणी टाका. मातृ पितृ देवताभ्यो नमः. चरणार्पणमस्तु. पाद्यपूजं समर्पयामि. पाय धुवा, अगोदर वडिलांचे धुवा, आजी असेल तर आजीचे, आजोबा असेल तर आजोबांचे, नंतर आईचे धुवा. पाय कोरडे करा, शांततेत एकदम. हे बघा मला माझी आईची आता इतकी आठवण येऊ राहिली ना. माझी आई जर असते तर असेच मी पाय धुतले असते. माझे वडील जर असते, मी दादा म्हणायचे, जर असते तर असेच पाय धुतले असते त्यांचे, पण ते नाही. आज हे आई वडील कधीतरी जाणार आहे आपल्या आयुष्यामधून.
पण ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी तुम्हाला तुमचं माहेर संपलं. ज्या दिवशी बाप गेला त्या दिवशी तुम्हाला तुमचं माहेर संपलं. मातांना खऱ्याखुरी प्रेम करणाऱ्या विभूती आई वडील गेल्यानंतर निघून गेल्या. प्रेम करणाऱ्यापासून आपण बिनमुख झालो. पाय छानपैकी कोरडे करून घ्यायचे. पायाला गंध लावायचा. मातृपितृ चरण कमलेभ्यो नमः गंधम समर्पयामी. कुठली भावना आवरायची नाही. रडायला येत असेल रडायचं. हा क्षण परत पुन्हा पुन्हा आलेला नाही यापूर्वी. पुढे कधी येईल मला माहित नाहीये. बघा हे चरण आपल्यासाठी झिजतायत, कष्ट करतायत. अंगठ्याला गंध लावायचा. आई असेल तर आईच्या अंगठ्याला हळदी कुंकू लावा. फुल आणलेलं आहे का? अक्षत आणलेलं आहे का? अक्षत आणलेलं तर अक्षत लावा. वहा तिथं पायावरती. फुल आणलेलं असेल फुल वहा. एकदम शांततेने आनंद घ्यायचा. हाच क्षण माझा आहे. आणि निरंजनी जर पेटवली असेल तर उभं राहून, आणलेली असेल तर, नसेल तर आणलेली असेल तर निरंजनी ओवाळा. आणलेली नसेल तर काय हरकत नाही. आता ताट बाजूला ठेवा आपलं पूर्ण साईडला. अगरबत्ती नका लावू. अगरबत्ती नका लावू. खाली मॅट आहे. आता शांततेत नजरेला नजर द्या. नजरेला नजर द्या. आई बापांच्या नजरेला नजर द्या. आता चरणाकडे बघा आईच्या बाबांच्या. आणि शांततेत उठून ताट बाजूला ठेवून इतकं शांततेत डोकं ठेवायचं. मी सांगेल तोपर्यंत उठायचं नाही. शांततेत चरणावर डोकं ठेवा. आई बाबा तुमचे हे चरण सारखे माझ्यासाठी झिजतायत, कष्ट करतायत. मनात भावानातून मना वाटलंच तर मनोमन माझ्यासाठी हे चरण झिजतायत, कष्ट करतायत. खूप खूप तुमचे आभारी आहेत. हळूहळू उभं राहायचंय. रडायला येत असेल रडून घ्यायचं. उभं राहायचंय. दर्शन करायचं आई बाबांचं. उभं राहायचं. आता दर्शन करायचंय शांततेत. आता इथे प्रदक्षिणा मारायला जागा नाही म्हणून आपण स्वतःच्या जागेवरती प्रदक्षिणा माराय. तसं आई वडिलांना मारायची असते पण काय हरकत नाही. जागा नाही आपल्याला. खाली बसा आता. आणि आई वडिलांनी आता मुलांना जवळ घ्या. एकदम एकदम जवळ घ्या. खाली बसा. खाली बसा. अपने मन के मंदिर में उसका रूप संवारे. मांडीवरती डोकं ठेवा मुलांनी खाली बसून. आई वडिलांनी भाव अतिशय प्रेम द्या त्यांना. डोक्यावरून हात फिरवा मुलांच्या अतिशय प्रेमाने. डोळ्यात पाणी येत असेल येऊन द्यायचा. साक्षात भगवंत आहे. त्या परमेश्वराच्या मांडीवर आपण डोकं ठेवलेलं आहे. अक्षर आयुष्यात येणार नाही. मांडीवरती डोकं ठेवा.
ऐसा सोहळा स्वर्गी नाही, ऐसे सुख स्वर्गी नाही. खाली बसा, हातात हात घ्यायचा, हातात हात घ्या, नजरेला नजर द्यायच्या. बरेच मुलं वडिलांच्या आईच्या नजरेला नजर देत नाही. ते प्रेम बघायचं, आसरू येत असेल येऊ द्या ना, नजरेला नजर द्या. नजरेला नजर द्या. आई होती ना माझी त्यावेळी डोकं दुखायला लागलं, काही डोकं दाबायला यायची. आज ती आई नाही राहिली माझं. आज इतकं डोकं दुख राहिलं ना, 3-4 दिवसापासून झोप नाही. डोकं दाबणारी आई नाही राहिली, बाबा नाही राहिले माझ्या. तुमच्या आई तुम्ही किती भाग्यवान. चरणावर डोकं ठेवायचं आहे. रडायला येतंय मला माहितीये, रडून घ्यायचं. किती पवित्र पाय आहे. उभं राहून मुलांना आलिंगन द्यायचंय. आईला आलिंगन द्या, बाबांना आलिंगन द्या. असं कधी भेटलंच नाही. आज 2-2 मुलं, 3-3 मुलं, सर्वांनी आलिंगन द्यायचंय. ऐसा सोहळा स्वर्गी नाही. रडायला येते ही मुलगी ना, उद्या जाणार आहे लग्न होऊन. आई नाही 2-4 वर्षाने जाणार आहे. ही आई पण जाणार आहे एक दिवस. आणि शेवटचं भेट नाही असं जर समजलं तर बघा काय भाव येतो. ही शेवटची भेट आई वडिलांची असं भाव आला मनामध्ये. कधीतरी आई जाणार आहे. खाली बसा, पुन्हा मांडणीवरती डोकं ठेवा आणि झोपायचं मस्त पैकी. शांतपैकी झोपा. कुठे लावा मुलाला. पुन्हा एकदा आईचं दर्शन घ्यायचं, बाबांचं दर्शन घ्यायचं शांततेत आणि असंच बसून राहायचं. बसून राहा. हे बघा बाळांनो,
आपल्या समोर जे बसलेले आहेत ना, हे जगामध्ये नाही, या त्रिभुवनामध्ये श्रेष्ठ आहेत. मी आई वडिलांना नाही काय सांगणार, परंतु यांना कधी दुखवू नका, यांना कधी नाराज करू नका. यांच्या विरोधात जाऊन कधी कधी आपण बघतो ना, मुलगा पळून गेला, मुलगी पळून गेली, आईला मारलं, आईच्या तोंडात दिली. येतात आमच्याकडे केंद्रामध्ये प्रश्न घेऊन. आता मागच्या रविवारी एक आला होता, इथं श्रामपूरचे 2 जण भाऊ होते. आईला बोलवलं घरी श्रामपूरला, जेवू घातलं चांगलं, आणि आई झोपलेली असताना तिचे चॉपरने तुकडे तुकडे केले. शिर्डीला येऊन सांगितलं का आपल्या घरी दरोडा पडला आणि आईला चोरांनी मारलं. पण त्याचा जो दुसरा भाऊ होता ना, तो केंद्रात येतो नेमका. त्याच्या लगेच लक्षात आलं का यानेच हे केलेलं. त्याने पोलीस स्टेशन मध्ये सांगितलं आणि मला पण फोन केला होता की भाऊ माझ्या भावाने असं असं केलं, काय करू. म्हणलं तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जा, आहे ते खरं सांगा. एक भाऊ केंद्रामध्ये येतो, दोघांचं लग्न झालेलं, तो आई वडिलांना आईला सांभाळत होता, फक्त आईच्या नावावरची जमीन माझ्या नावावर केली नाही अजून, म्हणून दुसऱ्या भावाला तिचा फोन केला. आई म्हणत होती की मी गेल्यानंतर तुम्ही दोघंही वाटून घ्या. आता मागच्या आठवड्यातच माझ्याकडे तो प्रश्न आला होता. असे खूप काही प्रश्न. त्यासाठी संस्कार ही काळाची गरज आहे. आपण ज्यावेळेस फिरतो बघा परिसरामध्ये, पुढं तरुणांचे बोर्ड जास्त आहे, भावपूर्ण श्रद्धांजली. काय तर दारू पित होता, ऍक्सिडेंटली गेला, समोरचा येऊन धडाकला, दारू पिलेला होता. योग्य वयामध्ये संस्कार करणं काळाची गरज आहे. अन्यथा ही मुलं जर वाया गेले 16-17 वर्षानंतर संस्कार करता येत नाही. आणि खरोखर मी पालकांचे अगदी मला असं वाटतं का तुमच्या पाया पडावं आणून तुम्ही या मुलांना इथं पाठवलं. मामाच्या घरी जाता येईल, मावशीच्या घरी जाता येईल. हेच नाही, मला आमचे पत्रकार आलेले आहेत का, शाळेतले क्लास होते म्हणे भाऊ, मी ते क्लासला जाऊन दिलं नाही. एक वेळ शाळा कमी शिकले तरी चालेल, पण माझं पूर्ण संस्कारी झालं पाहिजे. कुठं आहेत पत्रकार, कुठं आहेत? हे बघा, क्लास सोडून शाळा बुडवायची नाही. 10 दिवसांनी काय नाही, सकाळी 10-11 वाजेपर्यंत संस्कार शिबिर होतं फक्त. दुपारपर्यंत तो जात पण असेल त्यांच्या क्लासला. आणि आता एक पुढचं 3 मिनिटं मी बोलतो. असं का झालं, ताईंनी मगाशी एक खंत व्यक्त केली की आमची मुसलमानांची मुलं मस्जिदीत जातात, त्यांचे धर्मानुष्ठान अनुकरणात आणतात. आपल्यावरती अनेक आक्रमण झाले सज्जन, इस्लामी आक्रमण झाले. पहिलं आक्रमण 830 साली झालं. आक्रमण झाले. आणि आमच्या देशामध्ये गुरुकुल व्यवस्था होती. गुरुकुल, त्याच्यामध्ये एकदा मुलगा 8 वर्षाचा झाला का त्या गुरुकुलामध्ये टाकला जायचा. तो 4व्या विद्या 64 काला तो शिकून यायचा. आज 6 विषय तरी नापास होतात, 2-2, 3-3. X वर्ग Y वर्ग, साइन कॉस टॅन, पायथागोरसचे प्रमेय आम्हाला जीवनात कुठंच नाही. काटकोन, त्रिकोण, चौकोन आम्हाला शिकवला, पण आई वडिलांकडे पाहण्याचा, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आम्हाला आमच्या गुरूंनी शिकवला. म्हणून आई वडील श्रेष्ठ आहेत, म्हणून गुरु श्रेष्ठ आहेत. तो दृष्टिकोन शाळा कॉलेजमध्ये नाही दिला जात. एक आक्रमण सांगतो, बख्तियार खिलजीने तक्षशिला, आज पेशावर, आजचं पेशावर, आचार्य चाणक्य तिला शिकलेले आहेत. तिथले आचार्य त्यांच्या कत्तली केल्या, त्यांच्या मुलांना, तिथल्या मुलांना मारलं. 15,000 विद्यार्थी तिला शिकायला येत होते. आणि तिथं ग्रंथालय होतं, त्याला आग लावली. 3 महिने ते ग्रंथालय जळत होतं. 90 लाख ग्रंथ जळून नष्ट झाले. 90 लाख ग्रंथ जळून नष्ट झाले. असे सर्व गुरुकुल आज आमच्या जगातले नष्ट होऊन गेलेले, देशातले. त्याच्यात भर मॅकोलेने केली. मॅकोलेने भर काय टाकली, हाऊस ऑफ कॉमन आणि हाऊस ऑफ लॉर्ड. इंग्लंड मधले पार्लमेंट, जसे आपले लोकसभा राज्यसभा आहेत ना, इंग्लंड मधले पार्लमेंट आहे. तिला विषय झाला, या भारतावरती आजपर्यंत 1,500पेक्षा जास्त आक्रमण झाले. भारतीय संस्कृती का नष्ट नाही झाली? जगातल्या 46 संस्कृत्या नष्ट झाल्या, पण भारतीय संस्कृती नष्ट नाही झाली. त्या मॅकोलेने कन्याकुमारी ते इराण इराकपर्यंत पायी भ्रमंती केली. 10 वर्ष तो नुसता भ्रमंती करत होता. भारतीय संस्कृती का नष्ट नाही झाली त्याने कारण शोधून काढले आणि हाऊस ऑफ कॉमन, हाऊस ऑफ लॉर्ड मध्ये उभं राहून सांगितलेले. इतिहास त्याला साक्षी आहे. तो सांगतोय पार्लमेंटमध्ये, या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुकुल व्यवस्था आहे. त्या गुरुकुल व्यवस्थेमध्ये एकदा मुलगा शाळेमध्ये टाकला, गुरुकुलामध्ये टाकला,
5,25,000 गुरुकुल होते आपल्या भारतामध्ये आणि त्याच्यामध्ये 14 विद्या 64 कला शिकवल्या जातात. तो मुलगा एक पारंगत होतो धर्म संस्कृतीच्या बद्दल. दुसरं तो सांगतोय ह्या भारतीय संस्कृतीमध्ये राम आणि कृष्ण सांगितले जातात. जोपर्यंत राम आणि कृष्णांची विचारधारा तुम्ही नष्ट करत नाही तोपर्यंत ही भारतीय संस्कृती नष्ट होणार नाही. गुरुकुल व्यवस्था नष्ट होत नाही तोपर्यंत भारतीय संस्कृती नष्ट नाही होणार. तर तो सांगतोय या भारतीय संस्कृतीमध्ये आई वडील कामाला जातात शेतामध्ये किंवा काय, घरी आजी आजोबा असतात. त्या आजी आजोबा त्यांच्या पुराणातल्या, त्यांच्या शास्त्रातल्या किंवा त्यांच्या इतिहासातल्या गोष्टी या मुलांना सांगतात वयाच्या 8 वर्षीपर्यंत आणि त्या मुलांना धर्माचा अभिमान निर्माण होतो. म्हणून विभक्त कुटुंब व्यवस्था ह्या भारतामध्ये आली पाहिजे. पुढे लागू केली ती 1896 साली ती गुरुकुल व्यवस्था नष्ट करून आणि मॅकोले शिक्षण व्यवस्था लागू केली. त्यावेळेस लोकमान्य टिळक होते. लोकमान्य टिळकांनी त्याचा उपहास केला. पुन्हा 1914 साली ती लागू केली. हे हमालखाने बनवण्याचे कारखाने म्हणून त्यावेळेस लागू नाही झाली. 1932 साली जी मॅकोले शिक्षण व्यवस्था लागू झाली, गुरुकुल व्यवस्था नष्ट झाली. आणि तो लिहितोय आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात त्याने लिहिलेले आहेत. आहे तसे शब्द सांगतोय, बाबा मी भारतीय शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीने बनवलेली आहे का ही शिक्षण व्यवस्था घेतल्यानंतर इथून फक्त 50 वर्षानंतर फक्त कामगारच बाहेर पडतील. मुलांना विचारा ते काय म्हणतात, मला इंजिनियर बनायचं, मला नोकर बनायचं, कोणी म्हणत नाही मला मालक बनवायचं. त्याची बहीण लिहिते तिच्या रोजनिशीमध्ये कोणाची, मॅकोलेची, भारतीय शिक्षण व्यवस्था माझ्या भावाने अशी बनवलेली आहे. ही शिक्षण व्यवस्था घेतल्यानंतर इथल्या भारतीय मुलांना त्यांच्या मातृभाषेची लाज वाटेल, मातृभूमीची लाज वाटेल, धर्माची लाज वाटेल, आपल्या पूर्वजांची लाज वाटेल, आई वडिलांची लाज वाटेल. अशी शिक्षण व्यवस्था माझ्या भावाने बनवलेली आहे. आणि ती शिक्षण व्यवस्था पुढे भारत स्वातंत्र्य झाल्यानंतरही पुढच्या सरकारने लागू केली, लागू ठेवली. 1000 वर्षामध्ये जेवढं नुकसान आमच्या भारतीय संस्कृतीचं परकीय आक्रमणांनी केलं नाही त्याच्यापेक्षा लाखो पटीने नुकसान आमच्या शिक्षण व्यवस्थेने केलेलं आहे. याला शिक्षक जबाबदार नाही बरं का. भारताचा शोध कोणी लावला एक उदाहरण देतो फक्त. कोणी लावला बरोबर, वास्को डी गामाने, बरोबर. भारत हरवला होता का, लुटारू आला, भारत लुटला, आम्ही एक संघ राहिलो नाही, अनेक जातीमध्ये विस्कळीत होऊन गेलो. आम्ही मराठी ते ब्राह्मण, हे एसटी, हे एनटी, परकीय आक्रमण झाले, लुटला भारत. अनेकांचे धर्मांतर झाले, अनेकांच्या कत्तली झाल्या. भारताची लोकसंख्या 14व्या शतकामध्ये 70 कोटी होती. त्यावेळेस भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस भारताची लोकसंख्या 30 कोटी होती. बाकी गेले कुठं. इंग्रजांशी लढता लढता पहिला क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, तर शेवटचा क्रांतिकारक 7,32,446 लोक. काशीची लढाई असेल, 1857चा उठाव असेल, भारत चले जाव चळवळ असेल, याच्यामध्ये किती मारले गेले, शहीद किती झाले, 7,32,446. इंग्रजांच्या रोजनिशीमध्ये लिहिलेले आहेत, डायरीमध्ये लिहिलेले आहेत. बाकी कोणी मारले, तैमूर लंगडा, औरंगजेब, अल्लाउद्दीन खिलजी, पुरुषांच्या कत्तली करायच्या, माता भगिनीला पळवून द्यायचं, तोंडाने बोलायला आहे, तोंड विटाळे इतके भयानक अत्याचार केले. आम्ही उठलोच नाही. कारण आम्हाला काय शिकवलं बापूजींनी, एक गालात मारली का दुसरे गाल पुढे करा, शस्त्र हातात घेऊ नका. भगवान कृष्णांची गीता आम्ही विसरलो. अर्जुन म्हणे मी संन्यास घेऊ, यांना मारून काय करू, हे माझे गुरुदेव, माझे मामा आहेत, काका आहेत, चुलत भाऊ आहेत. मग अर्जुनाला गीता सांगितली, अशोच्यानशोच्यस्तम प्रज्ञावादस्य भासस्य कथा सुनगता सुंचन अनुशोचन पंडिता. गीता ऐकल्यानंतर ज्या अर्जुनाने गांडीव धनुष्य खाली टाकून दिलं होतं, संन्यास घ्यायला निघला होता, त्याच अर्जुनाने परत गांडीव धनुष्य हातामध्ये घेतलं आणि मी यांना मारीन. नष्टमो स्मृती लब्धात प्रसादान माच्युत अस्तित्वस्मी कथा संदेह करिष्य वचनम तव. भगवंता तुम्ही जे सांगाल ते करायला मी तयार आहे. नुसतं युद्ध करी म्हणून आम्ही गीता बाजूला ठेवले, रामायण बाजूला ठेवलं, राम बाजूला ठेवला. आमच्या मुलींना आम्ही कधी सीता सांगितली नाही, कधी उर्मिला सांगितली नाही. श्रीमंतीताई ह्या रविवारी माझ्याकडे 14 केसेस आले होते, मुलगी पळून गेली. त्याच्या मागच्या रविवारी 19 केसेस आले होते, मुलगी पळून गेली. काय करायचं बापाने, आई वडिलांना लक्ष द्यायला काय झालं. मग नंतर एक
घडलेला किस्सा सांगतो गावामध्ये, मी नाव सांगत नाहीये. मुलगी पळून चालली काही वर्षापूर्वी, 4-5 वर्ष झाले. आम्हाला फोन आला, विकास भाऊ त्याला साक्षीला, आमची पोरगी तुमच्या गल्ली रस्त्याने जर आली तर आडवा. एका मित्राबरोबर पळून चालली, अडवलं. योगायोगाने आमच्याच रस्त्याने चालले होते, अडवलं, थांबलं. त्याची मामा आमच्या गावात राहतात आणि सांगितलं, अहो तुमची मुलगी पकडली, तुम्ही घेऊन या म्हणे. ते मामा बोलायला लागले त्या मुलीला, लाज वाटते का म्हणे. त्या मुलीने मामाच्याच तोंडात दिली. वडील आल्यानंतर भाऊ तू तुझ्या घरी जाय, ती मुलगी तो मुलगा काय म्हणून जाईल तर तिलाच घेऊन जाईल. मग वडिलांनी त्याच्या तोंडात दिली, त्या मुलीने त्या वडिलांच्या दोन तोंडात दिल्या. कसं तरी घरी आणलं. 5 दिवसांनी परत ती मुलगी पळून गेली. आता काही दिवसापूर्वी त्या मुलीचा फोन आला, आई मला काही कर, घेऊन जा. माझा नवरा मला मारतो, माझा नवरा दारू पितो, त्याने दुसरं लग्न केलं आणि मला आता 3 मुली आहेत. वरच्या रानामध्ये आपल्या जे गाड्याला राहण्याचं आहे का जागा, उभी तिकडे मी राहील. वडिलांना फोन दिला, वडिलांनी सांगितलं, बाई तुझ्या लग्नाला शिक्षणाला मी 3 लाख रुपये कर्ज काढला, अजून तेच फेडलं नाही. 75-80 किलो वजन होतं मागे किलो, आता 50 किलो झालं. गावात जात नाही म्हणे, मला तोंडच राहिलं नाही. गावातला करता पुरुष होता तो. काय करायचं त्या बापाने. लहान होती त्यावेळेस छातीवरती पोटावरती झोपायची माझ्या. काय करायचं त्या बापाने. ती सांगायची काळाची वेळ. कारण आमच्या मुलीला शिजा कधी सांगितलीच नाही, आमच्या मुलीला कधी उर्मिला सांगितलीच नाही. 70% घटस्फोटी मुलींच्या आईमुळे होऊ राहिले. कोणाच्या आई? मुलींच्या आया. आम्ही सांगूच नाही राहिलो मुलांना. हे काय वडिलांनी जर बोललं ना, आई म्हणते नका मारू त्याला, त्याचं काय वय आहे का. म्हणजे आई चांगली त्याच्या दृष्टीने बाप वाईट ठरतो. मुलगा चुकलाच म्हणा. काहींनी आता बघा ह्या वयामध्ये त्यांनी सांगितलं, आता पुढचं म्हणजे एवढं मोठं पद आहे त्यांच्याकडे, लोक त्यांना मानतात. त्यांनी सांगितलं मी लहान असताना माझ्या आईने मला मारलेले, चपलाने मारलेले, म्हणून ते आज इथं आहे. म्हणून त्यांच्या तुमच्या आमच्या सर्वांच्या आज्ञावंदने ठरलेले आहेत. मोठं व्हायचं असेल तर मुलांना संस्कार करावा लागणार आहे, रागवावं लागणार आहे त्यांना. म्हणून विनंती आहे, मुलांना चांगले संस्कार करा, केंद्रामध्ये पाठवा. इकडं पांडुरंगाचं मंदिर हरिपाठ होतो, हरिपाठामध्ये पाठवा. स्वाध्याय परिवारात असेल तिकडे त्या परिवारामध्ये पाठवा. पण संस्कार ही काळाची गरज झालेली बाबांना. लहान मुलांना कॅन्सर, कुरकुरे देऊ नये. इथं 2 आई वडील तर इथं आले होते आमच्याकडं, पोराला भूक लागली, कुरकुरे द्या. कुरकुरेचे पुढे ते खाऊन कॅन्सर होऊन राहिला. ती आईस्क्रीम खाऊन कॅन्सर होऊन राहिला लहान मुलांना. एक 4-5 मुलं आता ह्यावेळेस ब्लड कॅन्सर झाला. केसेस आलेले होत्या. येऊन बसा माझ्या शेजारी रविवारी कारवाडी केंद्रामध्ये. तर असो, आपण इथं थांबूया आणि आता सहपरिवार बसायचंय भोजनाला. आता ज्या ज्या ग्रुपचं मी नाव घेईन, मस्के सर आणि गणेश सर, सीमानी ताईंच्या हातून त्या मुलांना आपण प्रशस्तीपत्र ग्रुप वाईज देणार आहेत. आपण प्रार्थना घेऊ आणि बाकीची मुलं, बाकीचे जे भाविक आलेले आहेत त्यांनी जेवायला बसा. आणि जे आई वडील आहेत त्यांनी थांबा. पण तुमच्या मुलांचं कौतुक पाहायला थांबा. त्या ग्रुप वाईज 8 ग्रुप आहे फक्त, मोजून 5 मिनिटांमध्ये त्यांना सन्मानपत्र देणार आहे. आणि आपली संकल्पना काय होती, 100 रुपये द्यायचे आणि 111 रुपये द्यायचे. आता आम्हाला जास्त गरज आहे ताई, आपल्याला जास्त गरज आहे, यांची पोरं घडली पाहिजे. म्हातारपणी आपल्याला सांभाळणार आहे का नाही. पुढच्या ताईंनी शब्द दिलेला आहे, पुढच्या उन्हाळ्यात आपण बालसंस्कार शिबिर घेणार आहोत. मी स्वतःही, आता 200 मुलं होते ना, पुढच्या वेळेस 1000 कमीत कमी मुलं आले पाहिजे. तर गणेश सरांना मी विनंती करेन, त्या ग्रुपच्या मुलांनी पुढे यायचं आहे. आणि मस्के सरांना विनंती करेन, त्यांच्या हातून आपण देवीला साबा पुढे या, भगवान भाऊ पुढे या, गणपती सर. काय रे चावी हरवली त्या तिथे बघ. ए दादा स्टेजवरती बघ त्या कडाला. स्वामी समर्थ ग्रुप यामध्ये आहे जयदीप अरुण चव्हाणके, कृष्णा युवराज भुगे, आयुष भुगले, आयन उगले, सर्वेश लहारे, श्रेयस चव्हाणके, लखन सोहम बैरागी, गौरव संतोष कदम, नीरज उद्धव कोराडे. या सर्व ग्रुपने त्यांच्या ग्रुप टीचरने यायचे. ग्रुप टीचर या, ग्रुप टीचर या, त्यांचे ग्रुप टीचर आणि ते विद्यार्थी.
विद्यार्थ्यांनी कंटिन्यू 6 दिवस येण्यासाठी संतोष भाऊंनी एक योजना जिंकली की 100 रुपये द्यायचे आणि शेवटचे दिवशी त्यांना 108 रुपये. या पत्रकाबरोबर आपण त्यांना 108 रुपयाचं बक्षीस सुद्धा देत आहोत. जोरदार टाळ्या वाजवायला, जोरदार टाळ्या वाजवायचे. समोर एकदा सर समोर बघा असं सर ABCD ई करा ई. एक मिनिट सर इकडे समोर एक फोटो घेतोय. पुन्हा ई करा रे सर इकडे समोर. ओके सर. ओके. यानंतर दुसरा ग्रुप येतोय गुरु माऊली ग्रुप. यामध्ये आहे हर्षवर्धन गणेश पाटील, स्वर्णिम राजीव महाले, अथर्व रवींद्र शिंदे, ओमकार दीपक मुरकुटे, कृष्णा शरद गाडे, आर्य गणेश थोरात, सागर सोपान दिघे, दक्ष नितीन चव्हाण, रुद्र महेश उगले, नंदिनी जाधव. गुरुमाऊली ताई थोडस सर माईक वर पुकारे ना नाव पाटील सर. पाटील सर माईक वर पुकारे ना नाव गाडे कृष्ण गाडे माईक वर बोला ना नाव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. यानंतर दुसरा ग्रुप आहे छत्रपती शिवाजी महाराज ग्रुप. यामध्ये आहे सुभा थोरात, आरवी लावण्या शिंदे, स्वरा कांबळ, समृद्धी कांडळ, पृथ्वी शिंदे, अंगा गणेश पाटील, आरोही रवींद्र देशमुख, राहुल ईश्वरी राहुल गाडे, बायम विजय जगताप. शुभ्रा जा ना, तुझं नाव आलंय ना इकडं इकडे. ऋतू रवी नाटे, ईश्वरी रवींद्र शिंदे, कादंबरी संतोष वंशीताई, समाधान, सूर्यवंशी, कस्तुरी आणि सहाने, गायत्री लांबगे, सृष्टी शिंदे, गणेश भाऊ करवले आणि ज्ञानेश्वर कोकटे असते वरती. सर्वांनी टाळ्या वाजून या बाल सेवेकऱ्यांचा मनोबल वाढवायचं आहे. ताई ओके घेतलं का ABCD येते ना. आता फोटो काढायचे बरं का. मिळालं सर्वांना. एक मिनिट सर. संदीप पातुरे, सुनील भाऊ, या प्रवीण भाऊ. इकडे बघा समोर दिसतोय का मी. बघा इकडे समोर. ABCD E. एक सेकंड सर. ओके. श्री स्वामी समर्थ. बजरंग ग्रुप. यामध्ये आहे अर्णव संजय पगार, सोम सुनील जाधव, ओम पगार, अथर्व संतोष सूर्यवंशी, समर्थ विकास गीते, श्रीरंग संतोष सूर्यवंशी, ऋषभ गणेश उगले, अनुज संदीप पाचोरे, अथर्व राहुल इनामदार, साई योगेश्वर भुसारे, अर्णव जयदत्त शिंदे.
त्यांचे टीचर असतील वरती या ना. टीचर कोण त्यांचे टीचरनी पण वरती यायचंय. साई गुसारे, साई गुसारे. समोर धरा. ABCD म्हणा बरं का इथपर्यंत. A B C D E. एक मिनिट सर, परत एकदा. A B C D E. फोटो काढायची नवीन पद्धत काढायला. त्यानंतर पुढचा ग्रुप आहे लोकमान्य टिळक ग्रुप. यामध्ये आहे साई वागचौरे, साई संदीप टर्ले, आयुष खताळे, रुद्र खताळे, आयुष शिंदे, ओमकार डावरे, प्रतीक पाटोळे, ऋषिकेश दिगे, सार्थक कदम, प्रसाद शेटे, विराज रुईकर, आदित्य आईरे. मावशी थोडं बाजूला होतं का? पाठवून जाईल आपल्या आता इथून पुढे विजिट करता जास्त कागायचं समोर एबीसीडी म्हणायला ट्रॅडिशनल तुम्ही शिकून घ्यायचं. मी टाइम पाहणार हो देशी ना ऑर्डरला डायरेक्ट स्टेजवर ना हळद द्यायला पुढून यायचं. अरे मी त्या पोराला डायरेक्ट बायला काय करता येणार. जाऊ ती पोरत गेलं मी जाऊ धरलं जाऊ साईडला डायरेक्ट खाली टेच म्हणलं बस झाला राडा. सर थोडं मागे येता का सर? हो सर. सर थोडा क्राऊड कमी करा स्टेजवर. थांबा सर एक सेकंड. परत एकदा का व्हिडिओ झालाय फोटो करतोय. भूक लागली. यानंतर पुढचा ग्रुप आहे वारकरी भवन ग्रुप. यामध्ये आहे विराट संदीप चतुर, समर्थ अरुण सहाने, साई प्रकाश कानडी, अरविंद पंकज जाधव, प्रसाद गेहे, युवराज अजित शिंदे, घोरपडे, साई अविनाश गोत्रे, हर्ष विजेंद्र गिरासे, दीक्षांत धनंजय नाटे, सक्षम गोरक्ष वावधने, धनुष दिगंबर मुसमाळे, स्वामी गणेश पगार. दीदींचा फोन आहे. दीदींचा फोन आहे. ओके. श्री स्वामी समर्थ महाराज. यामध्ये आहे छत्रपती संभाजी महाराज ग्रुप. यामध्ये आहे स्वराज ज्ञानेश्वर सोनवणे, कार्तिक गणेश होडे, प्रणव बद्रीनाथ गेठे, आयुष बाबू कासार, सौरभ देवीदास कारे, तनुज अजय कुमार सातपुते, स्वरूप दशरथ थोरात, श्रेयस विलास रहाणे, नाज कृष्णा कानडी, सोहम अमोल काळे, अथर्व राजेश मस्के, क्षितिज केतन सातपुते. मला एक कमर आहे ना आता लाईक पाटाशी दुख राहिली. हा लाईक चालली.
तर समोर थांबा एक सेकंड, परत एकदा ई म्हणा. पहिली कॅपिटल होती, आता स्मॉल झाली. हा चला. राजमाता जिजाऊ ग्रुप यामध्ये आहे मनस्वी महाले, तनुश्री पाटील, ईश्वरी काळे, कल्याणी काळे, श्रावणी कांडळ, पायल भाबड, ज्ञानेश्वरी राहणे, वैष्णवी कोकाटे, ज्ञानदा नरपत्ते, स्वराली लहाने, अनुष्का घोटेकर, विधी मंडोरीकर, श्रावणी जाधव, सायली काकड, कार्तिकी पडवळ. दीपक कुठे? थोडं कोऑपरेट करा, क्राऊड कमी करा. एक मिनिट सर, आता रोमन लिपीत बना. परत एकदा सर. यानंतर अहिल्याबाई होळकर ग्रुप. त्यांना येऊ द्या ना. मध्ये जेव्हा येतात कोणी पप्पाला घेऊन येऊन तर तू जोडो म्हणणार आहे. अहिल्याबाई होळकर ग्रुप यामध्ये कावेरी गोसावी, मयुरी चव्हाण, श्रावणी खताळे, ज्ञानेश्वरी कोकाटे, ईश्वरी मुरकुटे, स्वरा कैरनार, अनन्या जवानके, समृद्धी लावडे, पूर्वा कलकत्ते, आराध्या मयुरी पाटोळे, स्नेहल कदम, सायली कदम, वृषाली वाणी, हर्षदा सरोदे, ईश्वरी गुंजाळ. सर माग बॅक साईड निघा तुम्ही, बाकी सगळं समोर घेताय सगळे. बाई थोडं मागे या ना तुम्ही, मागे थोडं. ए मला तुम्ही मागे थोडं, चला मागे. सर्वांनी मागे या, मागे. अरे को भाई
ज्या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेट मिळाले नसेल किंवा चुकून दुसरं आले असेल तर त्यांनी मस्के सरांना भेटा, फुले सरांना भेटा आणि त्यांच्याकडून आपल्या नावाचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट घ्या. पृथ्वी अविनाश बोसरे, तो पाहतोय बघ तुला, तो बघतोय तुला. तू तिकडे गेला काय देत ना आपला सागर द्यायचं ना कुठे. गौरंग राजेंद्र भट्ट, श्रावणी सुरेश कताळे, स्वरा नितीन खैरनार, दिदींचा फोन आहे. ईश्वरी जगन्नाथ गुंजाळ, सायली किशोर काकड, सागर सोपान दिघे, आयुष सुरेश खताळे, ऋषिकेश राधाकृष्ण दिघे, साई योगेश्वर भुसारे, कृष्ण युवराज गुगे, ओमकार दशरथ डावरे, अथर्व राजेश मस्के, आयुष बापू कासार, ऋतिक रमेश पाटोळे, साईशा हेमंत खेडलेकर, तांबे तनुजा गोरक्षनाथ, अद्वैत राहुल कुटे, कस्तुरी अनिल सहाने, संचिता अनिल काळे, वेदांत विजय जगताप, अरे मी जर पडलो ना. कस्तुरी महेंद्र वाजे, पडलो काहीच राहीत नाही. अरे झोप लागली मला. ईश्वरी चंद्रभान शिंदे, नाटे विहान अंकुश, शिवतेज जगदीश पाटील, अद्वैत राहुल कुंदे, विघ्नेश अमित बोराडे, मनस्वी सचिन गीते, तन्मय निलेश सरोदे, शौर्य जितेंद्र सरोदे, आरोही बाळासाहेब सोनवणे, श्रावणी हर्षल चिंबळकर, श्रेया ज्ञानेश्वर सुंबे, आयुष विकास निरगुडे, शिवार निशिकांत पानसरे, आयुष ज्ञानेश्वर सानप, हिंदवी माणिक वाजे. हो ताई थोडस मोबाईल घेऊन मागे येता का हो? फोटो निलेश गायकवाड, हर्षल निको, निधी तुषार जाजू,
स्वरा रोहित कांडळ, गौरी अरुण चव्हाणके, सर मोबाईल खाली घेता एक मिनिट, मागे मागे या. हा सर एकदा परत. अजून कोणाचं सर्टिफिकेट राहिले त्यांनी इकडे या बरं. स्टेजवर या, ज्यांना सर्टिफिकेट अशा विद्यार्थ्यांनी स्टेजवर या. या शिबिरामध्ये ओझा सरांनी सुद्धा योगा प्राणायाम हे सर्व विद्यार्थ्यांना शिकवलं. याबद्दल मी श्रीमंतनीताई कोकाटे यांना विनंती करतो की त्यांनी ओझा सरांचा सत्कार करायचा आहे. यानंतर भगवान भाऊ सोईंदर यांचाही सत्कार श्रीमंतनीताई कोकाटे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर देवीदास आबा जाधव यांचाही सत्कार ताईंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. साबळे मॅडम आणि परदेशी मॅडम यांना समोर त्यांनी मंचावर यायचंय. माल डबल उठावं लागणार रे. साबळे मॅडम, परदेशी मॅडम, टंग 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 डंग डंग डंग. बंद करायला शुद्ध मराठी बोलायला लावली. मागाशी काय सांगितलं ऐकलं नाही का? शुद्ध मराठी बोलायला लावलं मागाशी सांगितलं. मंचावर यायचंय. एरोकून मेरोकून नाही करणे का? मराठी बोलणार एरोकून इंग्लिश